चारही दिवस मागील चारही दिवस विविध तज्ञांचे व्याख्यान झालेले आहेत. अतिशय चांगला प्रतिसाद सोबतच एक मनोरंजनात्मक आणि प्रॅक्टिकल बेस आधारित लेक्चर झालेले आहेत. आजच्या या 5व्या दिवशी आपल्याला डॉक्टर सचिन जाधव कला व वाणिज्य महाविद्यालय सिंदखेडा जिल्हा धुळे हे व्याख्याते लाभलेले आहेत. यांचा परिचय करून देण्याचं जर सांगितलं तर मागील जवळजवळ 10 वर्षापासून सर या क्षेत्रामध्ये अध्यापन करतायत. विशेष म्हणजे सरांचं कम्प्युटरवरती खूप मोठ्या प्रमाणात कमांड आहे. कारण त्यांनी टॅली, त्यानंतर आर सॉफ्टवेअर, त्यानंतर MS ऑफिस या सगळ्या सॉफ्टवेअरच्या विषयीचं जबरदस्त स्किल डेव्हलपमेंट त्यांच्याकडे आहे. त्यानंतर सोबत सरांचे रिसर्चच्या संदर्भातला जर अनुभव बघितला तर इम्पॅक्ट फॅक्टर मध्ये आज जर्नल मध्ये इम्पॅक्ट फॅक्टर असणाऱ्या जर्नल मध्ये 8 पेपर पब्लिश केलेले आहेत. सोबतच पीयर रिव्ह्यूड जर्नल मध्ये 12 पेपर पब्लिश झालेले आहेत. त्याचसोबत नॅशनल व इंटरनॅशनल जर्नल मध्ये 19 पेपर पब्लिश केलेले आहेत. तर कॉन्फरन्स मध्ये 9 पेपर प्रेझेंट केलेले आहेत. सरांचा दांडगा अनुभव या रिसर्चच्या संदर्भात आहे. सोबतच सरांचे 2 बुक सुद्धा प्रकाशित आहेत. सोबतच तेच बुक्स त्यांचे नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी जळगाव या विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा शिकवल्या जात असतात. अशा सरांचा दांडगा अनुभव आहे. सरांचं एज्युकेशन जर बघितलं तर MCOM नेट, MA इकॉनॉमिक्स, त्यानंतर नेट मॅनेजमेंट मध्ये सुद्धा नेट पास आहे आणि PhD सरांचं ऑन गोईंग आहे, सध्या सुरू आहे. असा हा सरांचा अतिशय दांडगा असा परिचय आहे. आज सर आपल्याला या विषयाच्या संदर्भात चांगल्या पद्धतीचं प्रॅक्टिकल बेस नॉलेज देतील अशी अपेक्षा आहे. तर मी सरांचं आयोजन समितीच्या वतीने स्वागत करतो आणि सरांना विनंती करतो की आपण आपलं व्याख्यान सुरू करावं. थँक्यू सर. हा, प्रथमतः मी दोन्ही महाविद्यालयाचे या ठिकाणी अभिनंदन करू इच्छितो की अशा प्रकारचा या ठिकाणी कार्यक्रम शॉर्ट टर्म कोर्स आयोजित केलेला आहे. कारण सध्याच्या सिच्युएशनमध्ये टीचिंग जे आहे ते ऑनलाईन पद्धतीने सर्वच ठिकाणी चालू आहे आणि मुलांना वेगवेगळ्या पद्धतीने शिकवण्याचा प्रयोग केला जात आहे. त्या दृष्टिकोनातून रेग्युलर एज्युकेशन घेताच मुलांना एक जो टॅली कोर्स आहे हा मुलांना बाहेर इन्स्टिट्यूटवर जाऊन करावा लागत असतो. परंतु महाविद्यालयाने एफर्ट्स घेऊन, दोन्ही महाविद्यालयांना एफर्ट्स घेऊन विद्यापीठ स्तरीय या वर्कशॉपचं आयोजन केलेलं आहे. या ठिकाणी या वर्कशॉपचे आयोजन करणाऱ्या दोन्ही महाविद्यालयातील समन्वयक, त्याच पद्धतीने सर्व कर्मचारी वर्ग, त्याच पद्धतीने सर्व उपस्थित विद्यार्थी या ठिकाणी यांचे मी स्वागत करतो. आणि मला जो आज विषय दिलेला आहे तर त्याला मी सुरुवात करतो. या ठिकाणी स्क्रीन शेअर करतोय मी. दिसत आहे सर. प्रेझेंटेशन हे करा सर. बस ओके ओके. हो सर. मला जो आजचा विषय दिलेला आहे तो वाउचर एंट्री आहे. याच्यामध्ये वाउचर एंट्रीज मध्ये परचेस ऑर्डर तयार करणं, सेल्स ऑर्डर तयार करणं आणि इनवाइस दाखवणं. खरं बघायला गेलं तर टॅलीचं असं मधूनच घेणं शक्य नाहीये. मी याला थोडंसं अगोदर जरी आपल्याला शिकवलं गेलं असेल तरी पण थोडासा त्याचा बेस घेतो. म्हणजे तिथून सुरुवात केली म्हणजे मला हे वाउचर एंट्रीज दाखवता येईल. या ठिकाणी टॅली जो कोर्स आहे तो जनरली 3 वेगवेगळ्या लेवलला शिकवला जातो. पहिली जर आपण बिगिनर लेवल बघितली, दुसरी लेवल जी येते ती इंटरमिजिएट आणि तिसरी लेवल जी येते ती या ठिकाणी प्रोफेशनल लेवल येते. बिगिनर लेवलमध्ये बहुतेक मुलांना या ठिकाणी शिकवलं गेलं असेल की कंपनी कशी क्रिएट केली जाते, त्यानंतर या ठिकाणी अकाउंट्स कसे क्रिएट केले जातात, त्याच्यावरनंच वाउचर एंट्रीज केली जाते.
काही फीचर्सच्या सेटिंग्स असतात, काही कॉन्फिगरेशनच्या सेटिंग्स असतात आणि बेसिक रिपोर्ट जे आहे ते आपण डाउनलोड करू शकतो. त्यांच्या प्रिंट देखील काढू शकतो. या ठिकाणी दुसरी जी लेवल येते दॅट इज इंटरमिजिएट लेवल. इंटरमिजिएट लेवलमध्ये जर आपण विचार करत असाल तर काही रेक्टिफिकेशन्स करायचे असतात, काही चेंजेस करायचे असतात, चुकून एंट्री पडलेले असते, क्वांटिटी जास्त झालेली असते, रेट वेगळे टाकले गेलेले असतात, तर ते चेंजेस करणं. त्यानंतर इन्व्हेंटरी वाउचर्स तयार करणं. वाउचरचे 2 प्रकार आहेत, एक तर अकाउंटिंग वाउचर्स आणि इन्व्हेंटरी वाउचर्स. जसं या ठिकाणी मी सांगितलं की मला पर्चेस ऑर्डर सुद्धा तयार करायचे दाखवायचे आहे आणि सेल्स ऑर्डर सुद्धा दाखवायचे आहे. तर पर्चेस ऑर्डर किंवा सेल्स ऑर्डर जे आहे तर ते आहे इन्व्हेंटरी वाउचरचा भाग येतो आणि रेग्युलर सेल्स आणि पर्चेस जे आपण करणार आहोत तर ते आपले अकाउंटिंग वाउचरचा भाग येतो. त्यानंतर याच्यात इंटरमिजिएट लेवलमध्ये शॉर्टकट कीज येतात. काही शॉर्टकट्समध्ये तुम्हाला जसं F1 पासून ते F12 जे आहे ते हे फंक्शन कीज जनरली सगळ्यांना माहितीच आहे. परंतु या ठिकाणी कंट्रोल बटन दाबून आणि F1 असेल, F2 असेल, कंट्रोल किंवा अल्टर बटन दाबून म्हणा किंवा कंट्रोल व्ही, कंट्रोल आय हे वेगवेगळे फंक्शन कीज जे आहेत ते याच्यात डीपली घेतले जातात. त्यानंतर या ठिकाणी सेल्स इनव्हॉइस तयार करणं. ओपनिंग बॅलन्स बऱ्याच आपण ज्यावेळेस पहिल्या याच्यात म्हणतोय बिगिनर लेवलमध्ये की क्रिएट अकाउंट म्हणतोय आपण बिगिनर लेवलमध्ये, तर फक्त अकाउंट क्रिएट करताना त्या ठिकाणी ओपनिंग बॅलन्स फिलअप करत नाही आपण. परंतु इंटरमिजिएट लेवलमध्ये मग ओपनिंग बॅलन्स फिलअप करणं असेल. त्याचनंतर बँक रिकन्सिलेशन, ज्यावेळेस आपण बँकेचे पैसे आणि आपल्याकडे ॲक्च्युअल कॅश आणि टॅलीमध्ये जी एंट्री पडते तर याच्यामध्ये थोडासा आपल्याला फरक जाणवतो. स्टॉकमध्ये व्हेरिएशन पडतं. त्याच्या मागचे कारणं काय असतात ते मी नंतर सांगतो हवं तर. परंतु यांचं रिकन्सिल करणं गरजेचं आहे आणि म्हणून बँक रिकन्सिलेशन जे आहे तर ते इंटरमिजिएट लेवलवर येऊन जातं. आणि फायनली जे आहे तर प्रोफेशनल लेवल की ज्या ठिकाणी आपल्याला जीएसटीची रिलेटेड ट्रान्झॅक्शन करून दाखवायचे असतात. या ठिकाणी विथ जीएसटी मी आजचं तर माझं विथ जीएसटी नाही आहे लेक्चर, परंतु तरी पण जर शेवटी टाइम जर शिल्लक राहिला तर या ठिकाणी मी त्या वेळेमध्ये जीएसटी चे ट्रान्झॅक्शन कसे रेकॉर्ड केल्या जाऊ शकतात, जीएसटी रिटर्न फाईल करणं, त्याचे ॲडव्हान्स एंट्रीज, काही स्टॅटिस्टिकल ॲडजस्टमेंट असतील, ग्रुप्स तयार करणं असतील, तर अशी ही या ठिकाणी प्रोफेशनल लेवलला तिला आपण एक्सपर्ट लेवल म्हणतो. या ठिकाणी वाउचर्स माझा जो या ठिकाणी विषय दिलेला आहे तर तो वाउचरच्या संबंधित आहे, वाउचर एंट्रीज. तर वाउचरचे मुळात बघायला गेलं ना तर हे आपल्या डिस्प्लेवर जे दिसतात हे 6 प्रकार आहेत. याच्यामध्ये जर पहिला जर घेतला आपण F4 दॅट इज कॉन्ट्रा. कॉन्ट्रा वाउचर जे आहे तर त्याचा उपयोग जो आहे तो दोनच उपयोगासाठी किंवा 2 वेगवेगळ्या ट्रान्झॅक्शनसाठीच करता येऊ शकतो. त्यातला पहिला जो ट्रान्झॅक्शन येतो म्हणजे बँकेत पैसे जमा करणं आणि दुसरा म्हणजे बँकेतून पैसे काढणं किंवा मग जास्तीत जास्त एका बँकेतून आपलीच एक बँक आहे आपल्या दुसऱ्या बँकेत पैसे ट्रान्सफर करणं. कॉन्ट्रा व्हाउचरचा उपयोग फक्त तेवढाच आहे, त्याच्या सोडून कॉन्ट्रा व्हाउचरचा उपयोग काहीच होऊ शकत नाही. यामध्ये कॉन्ट्रा व्हाउचरमध्ये बँक अकाउंट आणि कॅश अकाउंट या दोन्हीपैकी एक अकाउंट तरी डेबिट किंवा क्रेडिट होणं गरजेचं आहे. कारण बँकेत पैसे भरले तर बँकला या ठिकाणी डेबिट केलं जाईल आणि कॅश अकाउंट जे आहे त्याला क्रेडिट केलं जाईल. त्याच पद्धतीने जर पैसे काढलेले असेल तर त्या ठिकाणी कॅश अकाउंटला डेबिट केलं जाईल आणि बँक अकाउंटला क्रेडिट केलं जाईल. एका बँकेतून दुसऱ्या बँकेला पैसे ट्रान्सफर केले असेल तर मग एसबीआय अकाउंट, सपोज एसबीआय मधून सेंट्रल बँकेला पैसे ट्रान्सफर केले असतील तर मग त्या दोन्ही अकाउंटला या ठिकाणी डेबिट आणि क्रेडिट भेटेल. तसंच दुसरं जे वाउचर आहे दॅट इज पेमेंट वाउचर. याच्यासाठी फंक्शन की जी येते ती F5 आहे. मी वरती या ठिकाणी टायटल दिले आणि त्याच्या खाली फंक्शन की सुद्धा या ठिकाणी नोट केलेले आहेत. पेमेंट वाउचर जे आहे कुठलंही या ठिकाणी आपण पेमेंट करत आहोत म्हणजे लाईट बिल पेड केलेलं असेल, वेजेस पेड केलेले असेल, तर आपण जे काही एक्सपेंडिचर पेड करत आहोत यासाठी पेमेंट वाउचर जे आहे ते वापरलं जातं. पेमेंट वाउचरचं वैशिष्ट्य असं आहे की या ठिकाणी कॅश अकाउंट किंवा बँक अकाउंट याला या ठिकाणी क्रेडिट भेटणं गरजेचंच आहे. आपण म्हणतो ना पेमेंट करणं म्हणजे काय की आपल्याकडून कॅश बाहेर जाणं. कॅश बाहेर जाणं म्हणजे आपला तो अकाउंटिंगचा रूल बहुतेकांना या ठिकाणी माहिती असेल की डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. जे बाहेर जातं त्याला आपण क्रेडिट देतो आणि या ठिकाणी आपण पेमेंट जे आहे ते पेमेंट करण्याचे 2च मेथड जनरली आपल्याकडे फॉलो केले जातात. पहिली जी मेथड आहे की ते आपण कॅश पेमेंट करतो आणि दुसरी जी मेथड आहे ते आपण चेकने पेमेंट करतो.
जर चेकनी जर पेमेंट केलेलं असेल तर या ठिकाणी बँक अकाउंटला क्रेडिट भेटेल, आणि जर कॅशने पेमेंट केलं असेल तर बँक अकाउंटला कॅश अकाउंटला क्रेडिट भेटेल. आणि ज्या व्यक्तीला किंवा जे एक्सपेंडिचर पेड केलेलं असेल त्याला आपण डेबिट करतो. जसं की आपण रेंट पेड केलेलं आहे तर रेंट अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट जर कॅशने पेड केलं असेल. रेंट जर चेकनी पेड केलेलं असेल तर रेंट अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट येईल. जसं पेमेंटचं वाउचर आहे त्याच्याच एक्झॅक्ट अपोजिट जे आहे तर ते रिसिप्टचं वाउचर आहे. रिसिप्ट वाउचर F6 फंक्शन के आहे त्यासाठी. आणि मग रिसिप्ट वाउचर जे आहे तर हे कशासाठी, ज्यावेळेस आपल्याला पैसे मिळत आहेत. आता पैसे सुद्धा मिळतील तर ते दोनच प्रकारे मिळतील, एक तर कॅशच्या स्वरूपात मिळेल किंवा दुसरं म्हणजे या ठिकाणी चेकच्या स्वरूपात मिळेल. आणि म्हणून जर चेकच्या स्वरूपात जर पैसे येत असेल तर मग बँक अकाउंटला डेबिट राहील. आपण तोच नियम जो या ठिकाणी पेमेंटच्या ठिकाणी मी सांगितला, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. त्या ठिकाणी डेबिट व्हॉट कम्स इन म्हणजे पैसे येत आहे, जर पैसे जर येत असेल तर कॅश अकाउंटला डेबिट करा, आणि जर चेक येत असेल तर मग त्या ठिकाणी बँक अकाउंटला डेबिट होईल. आणि मग पर्टिक्युलर ती जी दुसरी व्यक्ती म्हणजे पार्टी जी आहे या ठिकाणी जर आपल्याला भाडं मिळत असेल तर मग बँक अकाउंट चेकच्या स्वरूपात आपल्याला भाडं मिळते तर बँक अकाउंट डेबिट टू रेंट अकाउंट. आणि जर आपल्याला कॅशच्या स्वरूपात भाडं मिळत असेल तर कॅश अकाउंट डेबिट टू रेंट अकाउंट. या पद्धतीने रिसिप्टची फंक्शन की वापरली जाते. त्यानंतर सेल्स वाउचर F8 मी F7 नंतर सांगेल. या ठिकाणी सेल्स वाउचर आहेत. आता नावातच या ठिकाणी सेल्स सांगितलंय म्हणजे जो ट्रान्झॅक्शन विक्रीच्या संबंधित आहे. आता या ठिकाणी फक्त सेग्रिगेशन दोन भागात करता येतं की क्रेडिट ट्रान्झॅक्शन और कॅश ट्रान्झॅक्शन. क्रेडिटचाही ट्रान्झॅक्शन असेल किंवा रोखीचाही ट्रान्झॅक्शन असेल, दोन्ही ट्रान्झॅक्शन जे येते या ठिकाणी सेल्स वाउचर म्हणून रेकॉर्ड करू शकतो. आपण विक्री करतोय. आता इथे हेही कन्फ्युजन आहे की जर रोखीने विक्री केली, रोखीने जर आपण विक्री करत आहोत तर या ठिकाणी कॅश अकाउंटला डेबिट भेटेल, कारण रोखीने जर विक्री केली तर कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट एंट्री होते. आणि मग आपण तर म्हणतोय की जर पैसे येत असेल तर रिसिप्ट F6 वापरा. F6 मध्ये सुद्धा सेल्सची एंट्री केली, रोखीची एंट्री केली तरी चालू शकते, परंतु पर्टिक्युलर इफेक्ट भेटावे म्हणून या ठिकाणी F8 वाउचर, F8 जे आहे सेल्स वाउचर युटिलाइज केलं जातं. त्यानंतर F9 जे आहे ते परचेस वाउचर, जी काय आपण या ठिकाणी खरेदी करणार आहोत. मग या ठिकाणी सुद्धा सेम तेच आहे की आपण रोखीची खरेदी असो किंवा उधारीची खरेदी असो, या दोघांचंही या ठिकाणी रेकॉर्डिंग जे आहे ते परचेस या ठिकाणी केलं जाईल. सेल्स आणि परचेस जे आहेत हे दोन्ही वाउचर ज्यावेळेस या ठिकाणी डेबिट नोट किंवा क्रेडिट नोट ती सेटिंगमध्ये जाऊन ऍक्टिव्हेट जर केली तर या ठिकाणी हे दोन्ही वाउचर्स आपल्याला परत या दोन्ही वाउचरचे रिलेटेड आणखी दोन ट्रान्झॅक्शन वाउचर तयार म्हणजे करावे लागतील, डेबिट नोट आणि क्रेडिट नोट, जे सायमल्टेनियस याला अपोजिट आहे, म्हणजे परचेस रिटर्न आणि सेल्स रिटर्न. आता हे जे 6 ट्रान्झॅक्शन किंवा 6 वाउचर्स आपल्याला या ठिकाणी सांगितले, त्यातला 7वा जो F7 जो सांगितला आहे मध्यभागी जो आहे तो मी सांगायचा राहून गेला होता, दॅट इज जर्नल. आता जर्नल वाउचर कशासाठी, जे ट्रान्झॅक्शन ह्या बाहेरच्या ह्या दोन्ही साईडचे म्हणजे इकडले हे 3 वाउचर आणि हे 2 या 5 वाउचर्स मध्ये टाकता येत नाही, ते वाउचर या ठिकाणी जर्नल्स मध्ये टाकता येतात. जर्नल वाउचर खास त्याच्यासाठी आहे की ज्यांचं रेकॉर्डिंग जे आहे ह्या 5 वाउचर मध्ये होत नाहीये. ठीक आहे, किंवा जे वाउचर्स या ठिकाणी ह्या 5 ट्रान्झॅक्शन किंवा नॉन कॅश ट्रान्झॅक्शन आहेत, डिफर्ड एक्सपेंडिचर आहेत, असे वाउचर जे येते या ठिकाणी जर्नल वाउचर्स मध्ये आपण एंटर करू शकतो. ठीक आहे, या ठिकाणी मी प्रॅक्टिकल प्रॉब्लेम जो येतो तोच घेतलाय, कारण किती थेरॉटिकल समजून सांगितलं तरी ते आपल्याला इतकं समजणार नाही, आणि म्हणून प्रॅक्टिकल ट्रान्झॅक्शन या ठिकाणी घेतलेलं आहे. या ठिकाणी 15 ट्रान्झॅक्शन आहेत. जनरली व्यवसाय करताना याच पद्धतीचे ट्रान्झॅक्शन करावे लागतात. पहिला जे आहे तर तो व्यवसायाला सुरुवात करण्यासाठी आपल्याला पैसे लागतील, भांडवल लागेल, आणि म्हणून पहिलाच ट्रान्झॅक्शन या ठिकाणी दिलेला आहे की कल्पेश इन्व्हेस्टेड ₹2 lakhs ॲज अ कॅपिटल. पैसे भरून या ठिकाणी 2 लाख भरून व्यवसायाला सुरुवात केलेली आहे. नंतर व्यवसाय सुरू करण्यासाठी जागा लागेल म्हणून 1,05,000ची जागा या ठिकाणी परचेस केलेली आहे. त्यानंतर परचेस ऑफ गुड्स फ्रॉम JSK क्रिएशन ऑन क्रेडिट, उधारीवर माल खरेदी केलेला आहे.
व्यवसायामध्ये जास्तीत जास्त काय इन्सिडेंट घडू शकतात हे कन्सिडर करून हे मी 15 ट्रान्झॅक्शन घेतलेले. जसं उधारीवर माल खरेदी करणं असेल, रोखीने माल खरेदी करणं असेल, उधारीवर माल विक्री करणं असेल, रोखीने माल विक्री करणं असेल, असे वेगवेगळे ट्रान्झॅक्शन. त्याच पद्धतीने काही एक्सपेंडिचर असतील तर ते देखील या ठिकाणी कन्सिडर केलेले आहे. आपल्याला मॅन्युअल जर्नल एंट्री जर प्रॉपर येत असेल तर त्याच्यावरनं आपल्याला अकाउंटिंग एंट्री जे आहे टॅलीमध्ये कशा पद्धतीने फिलअप केल्या जाऊ शकतात हे या ठिकाणी मी दाखवतोय. अ, चौथा जो ट्रान्झॅक्शन जो आहे तर या ठिकाणी स्टेशनरी परचेस. स्टेशनरी परचेस फॉर ₹1000. त्यानंतर गुड्स सोल्ड टू इंडियन कॉटन फॉर क्रेडिट, उधारीवर माल विकलेला आहे. रेंट पेड फॉर बिल्डिंग ओनर फॉर ₹1,500. टी एक्सपेन्सेस इन्कर्ड, म्हणजे टी एक्सपेन्सेस सुद्धा केले, हे खर्चचे. स्टेशनरी सुद्धा खर्च आहे, रेंट पेड करणं हे देखील खर्च आहे, टी एक्सपेन्सेस पेड केले हा देखील खर्च आहे. त्यानंतर कम्प्युटर परचेस केले, कम्प्युटर सोल्युशन कंपनीकडून प्रायव्हेट लिमिटेडकडून 30,000चं. त्यानंतर कमिशन पेड केलं आहे, बँकेत पैसे भरले, नंतर रोखीची विक्री केलेली आहे 25,000ची. नंतर चेक रिसिव्ड, जे काय आपण इंडियन कॉटन इन्स्टिट्यूट कॉटनला आपण माल विकला होता 45,000चा, त्यांनी आपल्याला 25,000चा चेक दिलेला आहे. त्यानंतर 2,500चा माल वापस सुद्धा पाठवलेला आहे, कारण परचेस रिटर्न सुद्धा होतं आपल्याकडे. माल विकतो त्याच्यातला काही माल जो येतो तो डिफेक्टिव्ह निघतो आणि मग डिफेक्टिव्ह माल जो येतो तो आपल्याला रिटर्न येत असतो. आणि असा माल जर आपल्याला काही रिटर्न येत असेल ना, आपल्यालाही सप्लायर कडून माल आलाय त्याच्यातही काही डिफेक्ट असेल तर तो माल आपण सप्लायरला वापस करतो, आणि म्हणून ते सेल्स रिटर्न परचेस रिटर्न या दोन्ही गोष्टी या ठिकाणी अपेक्षित आहे. त्यानंतर कॅश विड्रॉल फ्रॉम स्टेट बँक ऑफ इंडिया. आणि शेवटचा जो ट्रान्झॅक्शन या ठिकाणी गुड्स रिटर्न टू JSK क्रिएशन, म्हणजे आपण ज्याच्याकडून उधारीवर माल खरेदी केला होता त्याला आपण माल जो येतो तो वापस करत आहोत. ठीक आहे. या ठिकाणी हे 15 ट्रान्झॅक्शन जे आहेत यांचं या ठिकाणी रेकॉर्डिंग जे आहे तर मी या सोल्युशन जे आहे ते सांगितलंय. जर्नल एंट्री कशी होऊ शकते, तर पहिल्याच याच्यामध्ये आपल्याला मिस्टर कल्पेश इन्व्हेस्टेड ₹2 lakh ॲज अ कॅपिटल. मग एंट्री कशी केली जाऊ शकते, तर व्यवसायामध्ये पैसे येत आहेत म्हणून कॅश अकाउंटला डेबिट होईल, आणि कशाच्या स्वरूपाने येत आहे तर कॅपिटलच्या स्वरूपाने, आणि म्हणून कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. ह्या मॅन्युअल जर्नल एंट्रीज आपल्याला येत असतील देखील, काहींना जर एंट्रीज येत नसेल, म्हणून मी म्हटलं की थोडासा बॅक साईडला जातोय आणि मग मी परत वाउचर एंट्रीजवर येतोय. या ठिकाणी सेकंड ट्रान्झॅक्शन जो आहे तो परचेसच्या संबंधित आहे, परचेस ऑफ लँड. मग आता लँड परचेस केलेली आहे, ती जर परचेस करताना आपण रोखीने करत असो तर आपले पैसे बाहेर जात आहे, आणि म्हणून लँड अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट एंट्री आहे. त्यानंतर परचेस गुड्स फ्रॉम JSK क्रिएशन ऑन क्रेडिट, उधारीवर माल खरेदी करत आहोत आपण, आणि म्हणून उधारीवर ज्यावेळेस माल खरेदी करत असो तर या ठिकाणी परचेस अकाउंट डेबिट टू JSK क्रिएशन ते लायबिलिटी आहे. आणि म्हणून आपल्याला नियम जे आहे, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर, हे अकाउंटिंगचे रूल्स आपल्याला जनरली टॅली शिकताना जरी आपल्याला सॉफ्टवेअर हेल्प करणार, खरं म्हणजे टॅलीमध्ये सॉफ्टवेअर आपल्याला बऱ्यापैकी मदत करतच, परंतु आपल्याला अकाउंटिंगचे बऱ्याच वेळेस सांगितलं जातं की 3 गोल्डन रूल्स, आणि 3 गोल्डन रूल्स जे आहेत तेच या ठिकाणी आपल्याला वाउचर एंट्री तयार करताना उपयोगी पडतात. आपल्याला ते माहिती देखील असतील बहुतेकांना की डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर, डेबिट ऑल एक्सपेन्सेस, क्रेडिट ऑल गेन्स अँड इन्कम, आणि डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट, ते नियम नेहमीच आपण फॉलो करतो. यानंतर चौथा ट्रान्झॅक्शनचं जे काय रेकॉर्डिंग आहे तर या ठिकाणी स्टेशनरी परचेस सांगितलंय, आणि म्हणून स्टेशनरी अकाउंट डेबिट, प्रिंटिंग अँड स्टेशनरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट, पैसे बाहेर जात आहे म्हणून टू कॅश अकाउंट. त्यानंतर गुड्स सोल्ड टू कॉटन, इंडियन कॉटन फॉर क्रेडिट, उधारीवर माल विकलेला आहे, आणि म्हणून या ठिकाणी जसं सेकंड ट्रान्झॅक्शनमध्ये, थर्ड ट्रान्झॅक्शनमध्ये परचेस अकाउंटला या ठिकाणी डेबिट केलेलं आहे, कारण माल खरेदी केलेला आहे, तसं या ठिकाणी पाचव्या ट्रान्झॅक्शनमध्ये माल विक्री केलेला आहे तर सेल्स अकाउंटला या ठिकाणी क्रेडिट केलेलं आहे. हे दोन्ही ट्रान्झॅक्शन एकमेकाला अपोजिट राहतील. नंतर सहावा जो ट्रान्झॅक्शन आहे तर त्याच्यामध्ये रेंट पेड टू बिल्डिंग ओनर, माल विकलेला आहे आपण, तर माल विकलेला आहे तर त्यासाठी सुद्धा एंट्रीज कॅश अकाउंटला या ठिकाणी क्रेडिट राहील.
त्यानंतर या ठिकाणी 7वा ट्रान्झॅक्शन की टी एक्सपेन्सेस पेड केले, हे देखील सेम एक्सपेंडिचरचेच रिलेटेड ट्रान्झॅक्शन आहे. त्यानंतर कम्प्युटर परचेस, माल आपण कम्प्युटर खरेदी केलेला आहे आणि म्हणून कम्प्युटर अकाउंट डेबिट टू कम्प्युटर सोल्युशन लिमिटेड. कमिशन पेड एक्सपेंडिचरसाठीचा जसा ट्रान्झॅक्शन सेम तोच ट्रान्झॅक्शन, कमिशन अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. पैसे डिपॉझिट केले बँकेमध्ये, डिपॉझिटेड इन कॅश, स्टेट बँक ऑफ इंडिया अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. कॅश बिझनेसमधून बाहेर गेलेली आहे म्हणून कॅश अकाउंटला या ठिकाणी क्रेडिट केलेलं आहे. त्यानंतर कॅश सेल्स आहे ते या ठिकाणी कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. 12वा ट्रान्झॅक्शन जो आहे ते या ठिकाणी चेक रिसिव्ड फ्रॉम इंडियन कॉटन, 25,000चा चेक आलेला आहे, मग बँक अकाउंट डेबिट टू इंडियन कॉटन अकाउंट. गुड्स रिटर्न, या ठिकाणी गुड्स रिटर्न बाय आपल्याला माल वापस आलेला आहे म्हणून सेल्स रिटर्न अकाउंटला या ठिकाणी डेबिट केलं आहे आणि इंडियन कॉटनला आपण या ठिकाणी क्रेडिट केलेलं आहे. नंतर कॅश विड्रॉन, जसा हा कॅश विड्रॉनचा ट्रान्झॅक्शन इथे 14वा दिसतोय, त्याच्या अपोजिट जो आहे तो कॅश डिपॉझिटचा दिसून येईल आपल्याला. या ठिकाणी कॅश डिपॉझिटला स्टेट बँक टू कॅश आहे, या ठिकाणी कॅश टू बँक अकाउंट किंवा स्टेट बँक ऑफ इंडिया. आणि शेवटी माल वापस पाठवलेला आहे, तो वापस पाठवलेला या ठिकाणी सेल्स रिटर्न आहे 13व्या ट्रान्झॅक्शन मध्ये, तर 15व्या ट्रान्झॅक्शन मध्ये आपल्याला दिसून येईल परचेस रिटर्न आहे. याच्या मी वाउचर एंट्री देखील या ठिकाणी करून दिलेले आहे, कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल, लँड अकाउंट डेबिट टू कॅश. या 15 एंट्रीज ज्या आहेत ह्या आपल्याला करण्यासाठी महत्वाची गोष्ट, टॅलीमध्ये ज्यावेळेस आपल्याला काम करायचंय, आपल्याला सर आवाज गेला जाधव सर. हो हो सर, येतोय काय प्रॉब्लेम नाही. आता येतोय सर आवाज क्लिअर? हो सर, आवाज येतो. स्क्रीन दिसते सर? स्क्रीनही दिसते, स्क्रीन गेली होती वाटते मला. हो हो, काही प्रॉब्लेम. तर मॅन्युअल अकाउंटिंग आणि कम्प्युटराइज्ड अकाउंटिंग याच्यामध्ये हा महत्वाचा फरक आहे की आपण मॅन्युअल अकाउंटिंग मध्ये ह्या जर्नल एंट्रीज ज्या आपल्याला डिस्प्लेवर दिसतात, ह्या 15 एंट्रीज आपल्याला कराव्या लागतील आणि मग याचं पोस्टिंग आपल्या याच्यावरनं वेगवेगळे लेजर्स तयार होतील, वेगवेगळे फिनान्शियल अकाउंटिंग फायनल अकाउंट जे आहे ते तयार होईल. मग ट्रायल बॅलन्स असेल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल, बॅलन्स शीट असेल, हे फायनली तयार होतील. मग इतका त्राण घेण्यापेक्षा कम्प्युटराइज अकाउंटिंग जे आहे ते याच्यात थोडंसं काम आपलं कमी करतं. मग आता याच्यात महत्वाची गोष्ट काय आहे की ज्यावेळेस आपल्या समोर ट्रान्झॅक्शन येतील तर आपण काय करायचं आहे की ह्या ट्रान्झॅक्शन मधून हे काही आपल्यासमोर 15 ट्रान्झॅक्शन दिसत आहे, तर याच्यातून आपल्याला टॅलीमध्ये ज्यावेळेस काम करायचं असेल तर आपल्याला महत्वाची गोष्ट ही आहे आयडेंटिफिकेशन ऑफ लेजर किंवा इन्व्हॉल्वमेंट ऑफ अकाउंट्स. कोणकोणते अकाउंट ह्या ट्रान्झॅक्शन मध्ये इन्व्हॉल्व आहेत. जसं पहिलं जे ट्रान्झॅक्शन दिसतोय की कॅपिटल इन्व्हेस्टेड, म्हणजे या ठिकाणी पैसे बिझनेसमध्ये येत आहेत आणि ते कॅपिटलच्या स्वरूपात येत आहेत. म्हणजे या ठिकाणी इन्व्हॉल्वमेंट ऑफ लेजर किंवा अकाउंट कोणते, ते एक तर आहे कॅपिटल आणि दुसरा आहे कॅश. दुसरा जो ट्रान्झॅक्शन आहे या ठिकाणी परचेस आणि त्याच्यात लँड आहे. आता परचेस अकाउंट या ठिकाणी इन्व्हॉल्व होत नाही, कारण लँड परचेस कशासाठी केली जाते, व्यवसायासाठी केली जाते. म्हणजे या ठिकाणी लँड अकाउंट जे आहे ते एक इन्व्हॉल्व आहे आणि दुसरं जे आहे ते कॅश अकाउंट इन्व्हॉल्व आहे. थर्ड ट्रान्झॅक्शन मध्ये परचेस ऑफ गुड्स, या ठिकाणी माल खरेदी केलेला आहे म्हणजे परचेस अकाउंट एक इन्व्हॉल्व आहे आणि ज्याच्याकडून खरेदी केलेला आहे JSK क्रिएशन, तर हे अकाउंट जे आहे ते या ठिकाणी इन्व्हॉल्व आहे. फोर्थ ट्रान्झॅक्शन मध्ये आपण बघायला गेलं तर स्टेशनरी परचेस, या ठिकाणी स्टेशनरी परचेस केली तर स्टेशनरी अकाउंट, आणि खरं तर बघायला गेला तर त्या ठिकाणी थोडंसं राहून गेलं की स्टेशनरी परचेस ऑन कॅश ऑर क्रेडिट. ऑन क्रेडिट सांगितलं असतं तर या ठिकाणी बँक अकाउंट इन्व्हॉल्व झालं असतं आणि ऑन कॅश सांगितलं असतं तर कॅश अकाउंट इन्व्हॉल्व झालं असतं. त्यानंतर गुड्स सोल्ड टू इंडियन कॉटन, या ठिकाणी सोल्ड करणं म्हणजे सेल्स अकाउंट इन्व्हॉल्व आहे आणि दुसरं म्हणजे आपला जो या ठिकाणी ज्याला माल विकलेला आहे, आता थोडंसं बेसिकही आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ज्याला माल विकतो आपण तो आपला या ठिकाणी डेटर्स असतो आणि ज्याच्याकडून माल खरेदी करतोय आपण तर तो आपला क्रेडिटर्स असतो.
जसं या ठिकाणी JSK क्रिएशन जो आहे तो आपला क्रेडिटर्स आहे आणि इंडियन कॉटन जे आहे ते आपलं डेटर्स आहे, ज्याला आपण माल विकत आहोत. हे माहिती असणं गरजेचं आहे, कारण याच्याशिवाय आपल्याला टॅलीमध्ये वाउचर एंट्रीज करता येणार नाही. त्यानंतर रेंट 6व्या ट्रान्झॅक्शन मध्ये रेंट अकाउंट इन्व्हॉल्व आहे आणि कॅशने पेड केलेलं आहे म्हणून कॅश अकाउंट इन्व्हॉल्व आहे. 7व्या मध्ये टी एक्सपेन्सेस अकाउंट आहे आणि इथे सुद्धा कॅश अकाउंट आहे. कम्प्युटर परचेस आहे, या ठिकाणी कम्प्युटर अकाउंट आहे आणि दुसरं कम्प्युटर सोल्युशन लिमिटेड हे एक अकाउंट इन्व्हॉल्व आहे. 9व्या ट्रान्झॅक्शन मध्ये बघायला गेलं आपण तर कमिशन अकाउंट इन्व्हॉल्व दिसतंय आणि कॅश अकाउंट इन्व्हॉल्व आहे. 10व्यामध्ये देखील या ठिकाणी SBI अकाउंट आणि कॅश अकाउंट इन्व्हॉल्व आहे. 11व्या ट्रान्झॅक्शन मध्ये सेल्स अकाउंट इन्व्हॉल्व आहे आणि कॅश अकाउंट इन्व्हॉल्व आहे. प्रत्येक ट्रान्झॅक्शन मधला आपल्याला कोणकोणते अकाउंट इन्व्हॉल्व आहेत किंवा कोणकोणते अकाउंट या ठिकाणी गरजेचे असतील वाउचर एंट्री करण्यासाठी, तर ते आपल्याला या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. या ठिकाणी सर्वच ट्रान्झॅक्शन किंवा हे जे सर्व ट्रान्झॅक्शन जे आहेत याच्यामध्ये कोणकोणते अकाउंट इन्व्हॉल्व आहेत याची मी एक लिस्ट बनवलेली आहे. आता या ठिकाणी या लिस्टचा जर विचार करत असाल, सर स्क्रीन दिसते ना सर? हा सर दिसते ना. हा, मला वाटलं की स्क्रीन गायब झाली. नाही नाही नाही, दिसते दिसते. ओके. तर या ठिकाणी हे मी सगळ्या ट्रान्झॅक्शन मधले जे लेजर्स आहेत ते या ठिकाणी आणलेले आहेत. आता टॅलीमध्ये ज्यावेळेस ह्या लेजरचे अकाउंट क्रिएट करायचे आहेत आपल्याला, तर महत्वाची गोष्ट त्यांना आपण अंडर ग्रुप कोणता देतोय. जर आपण अंडर ग्रुप देताना जर व्यवस्थित ग्रुप दिला नाही तर वाउचर एंट्री ज्या आहेत त्या व्यवस्थित होणार नाही. आपण वाउचर एंट्री करण्यासाठी महत्वाचं म्हणजे या ठिकाणी ग्रुप्स प्रॉपर सिलेक्ट करणं गरजेचं गोष्ट आहे. यासाठी पहिलं जे लेजर मी सांगितलं या ठिकाणी पहिल्या ट्रान्झॅक्शन मध्ये इन्व्हॉल्व होतं दॅट इज कॅपिटल अकाउंट. कॅपिटलसाठी आता पहिल्या ट्रान्झॅक्शन मध्ये इन्व्हॉल्व आपण सांगितलं की कॅश अकाउंट इन्व्हॉल्व आहे आणि क्रेडिट कॅपिटल अकाउंट इन्व्हॉल्व आहे. ज्यावेळेस कंपनी क्रिएट होत असते तर कंपनी क्रिएट झाल्यानंतर कॅश अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे ऑलरेडी 2 अकाउंट टॅली सॉफ्टवेअर मध्ये रेडी असतात. आपल्याला ते तयार करायची गरज नाही. 2 अकाउंट जे आहेत ते ऑलरेडी बाय डिफॉल्ट रेडी असतात. बऱ्याचदा MCQ मध्ये किंवा कुठे या ठिकाणी जर प्रश्न विचारला, एखाद्या कंपनीमध्ये इंटरव्ह्यू असेल किंवा कुठल्या एखाद्या तुम्हाला प्रॅक्टिकल्सला विचारलं तर जनरली हा प्रश्न विचारला जातो की ज्यावेळेस तुम्ही कंपनी क्रिएट करतात तर त्यावेळेस कोणते अकाउंट जे ते बाय डिफॉल्ट असतात, तर त्यावेळेस मुलांना सांगता येत नाही. तर या ठिकाणी बाय डिफॉल्ट 2 लेजर जे येतं ते टॅली तयार करून देतं. त्यातलं पहिलं जे येतं ते कॅश अकाउंट आहे आणि दुसरं जे येतं ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे. बाय डिफॉल्ट असतं, ते तयार करायची गरज नाही. टॅलीचं महत्वाचं आणखी एक वैशिष्ट्य, जर एखादं लेजर क्रिएट केलेलं असेल किंवा एखादं कोणताही आयटम तयार असेल तर त्या ठिकाणी जाऊन जर तुम्ही त्याच नावाने दुसरं तयार करायचा प्रयत्न करत असाल तर ते तयार होणार नाही. हा मोठा प्रॉब्लेम आहे खरं बघायला गेलं तर, आणि ते बरोबर पण आहे. तसं करणं चुकीचं पण राहील. कारण जर सपोज आपला एक डेटर्स आहे राजेश अकाउंट, राजेश नावाचा एक डेटर्स आहे, आपण राजेशचं अकाउंट तयार केलं आणि दुसरा एक व्यक्ती की तोही आपला डेटर्स आहे त्याचं नाव सुद्धा राजेशच आहे, परत आपण तयार करत गेलो राजेश अकाउंट, तर घेणार नाही कारण ऑलरेडी तो अकाउंट तयार केलेला आहे. मग याच्यासाठी काय आहे की राजेश आणि त्याचं काय ऍड्रेस आहे, ऍड्रेस लिहा किंवा त्याचं पूर्ण नाव लिहा. काहीतरी बदल पाहिजे स्पेलिंग मध्ये म्हणा किंवा काहीतरी चेंजेस करा. सिमिलर नावाने अकाउंट तयार होणार नाही. टॅलीचा सर्वात मोठा हा डिफेक्ट म्हणा किंवा ऍडव्हान्टेजेस म्हणा, परंतु सिमिलर नावाने अकाउंट तयार होणार नाही. पहिलं जे लेजर आहे दॅट इज कॅपिटल. कॅपिटलसाठी अंडर ग्रुप जो आहे तो कॅपिटल घ्यायला पाहिजे. आता हे ग्रुपिंग कसं करणं आहे ते हे देखील आपल्याला, जर आपण अकाउंटिंग शिकला असाल तर आपल्याला प्रॉपरली आपल्यालाही याचा अंदाज लावता येऊ शकतो. जसं लँड आहे तर लँड जेव्हा आपल्यालाही माहिती लँड इज अ फिक्स असेट, आणि म्हणून लँडला आपण अंडर ग्रुप कोणता घ्यायचा तर लँडचा फिक्स असेट. परचेस अकाउंटसाठी अंडर ग्रुप परचेस राहून द्या. JSK क्रिएशन ज्याच्याकडून माल आपण खरेदी केलेला आहे दॅट इज क्रेडिटर्स, आणि म्हणून या ठिकाणी सनरी क्रेडिटर हा ग्रुप ठेवलेला आहे. स्टेशनरी अकाउंट दिस इज द इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. आता डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस या दोघांमध्ये फरक काय? जे एक्सपेन्सेस डायरेक्टली ऍट्रिब्युटेबल असतात किंवा जे आपण म्हणतो वेजेस
वेजेस जे आपण ट्रेडिंग अकाउंटला लिहितो, तो ट्रेडिंग अकाउंटचे एक्सपेन्सेस जे आहेत ते आपण डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणून ट्रीट करतो. परंतु जे आपण P&L ला लिहितो किंवा जे प्रोडक्शनशी रिलेटेड नसतात, तर ते आपण इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, फोन एक्सपेन्सेस, टेलिफोन, तर टेलिफोन हा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. तसं स्टेशनरी आहे, ऑफिस एक्सपेन्सेस सुद्धा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस राहतात, म्हणून स्टेशनरी जे आहे तर इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. इंडियन कॉटन जे आहे की ज्याला आपण उधारीवर माल विकलेला आहे तो आपला डेटर्स राहतो, आणि म्हणून या ठिकाणी इंडियन कॉटनला अंडर ग्रुप जो येतो तो डेटर्स घेत आहे. त्यानंतर रेंट हे देखील इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. सेल्स रिटर्न, तर त्यासाठी अंडर ग्रुप सेल्स घ्यायचा आहे. स्टाफ वेलफेअर इट इज ऑल्सो एक्सपेंडिचर, म्हणून इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. कॉम्प्युटर इट इज अ फिक्स असेट. कॉम्प्युटर सोल्युशन की ज्याला आपण माल खरेदी केला की विक्री केला, मी एकदा बघून घेतो एकदा. या ठिकाणी कॉम्प्युटर परचेस केलेला आहे आपण कॉम्प्युटर सोल्युशन कडून, आणि म्हणून कॉम्प्युटर सोल्युशन जे आहे ते या ठिकाणी सनडे क्रेडिटर्स राहील, कारण माल खरेदी केलेला आहे आपण. विकलेलं असतं तर या ठिकाणी त्याला आपण डेटर्स केला असता. त्यानंतर कमिशन जे आहे तर ते इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. त्यानंतर SBI बँक अकाउंटच्या अंडर हे देतो आपण, सेल्स अकाउंटला सेल्स, परचेस रिटर्नला परचेस. या पद्धतीने आपल्याला याचे ग्रुपिंग करावे लागतील. ठीक आहे. तर इथे मी याला थांबवतो, आणि आपण हा जो काही हे जे 15 ट्रान्झॅक्शन जे आहेत हे प्रॅक्टिकली टॅलीमध्ये कशा पद्धतीने रेकॉर्ड होतात तर ते आपण पाहून घेऊ. त्या ठिकाणी मी टॅली चालू करतोय. टॅलीचे आता महत्वाची गोष्ट म्हणजे हे टॅली ERP9 आहे. लोक ERP9 वापरतच आहेत. टॅली सॉफ्टवेअरचं वैशिष्ट्य आहे की दरवेळेस अपग्रेडेशन आहे, थांबलं नाहीये सॉफ्टवेअर, दरवेळेस अपग्रेडेशन आहे. आणि अपग्रेडेशन असल्यामुळे आता करंटली टॅलीचं प्राईम व्हर्जन येऊन गेलं आहे. टॅली ERPच्या ऐवजी आता टॅली प्राईम आलेलं आहे नवीन, आणि त्याच्यामध्ये बरेच काही जे काही याच्यात किचकट वाटत होतं लोकांना तर ते या ठिकाणी कर्टेल केलेलं आहे, थोडंसं शॉर्टकट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी एक नवीन कंपनी क्रिएट करून घेतो मी, जेणेकरून आपल्याला या ठिकाणी ट्रान्झॅक्शन करता येईल. कॉलेजचं नाव आमच्या कॉलेजच्या नावानेच कंपनी क्रिएट करतो, SSVPS कॉलेज. जनरली कंपनी क्रिएशनची ही जी काय विंडो आहे याच्यामध्ये काहीच रेकॉर्डिंग नाही केलं तरी आपल्याला कंपनी क्रिएट करता येते, परंतु ज्यावेळेस आपण याची एखादी प्रिंट काढायची असेल तर वरती लेटर हेड यायला पाहिजे ना, तर लेटर हेडमध्ये काहीच दिसणार नाही, फक्त वरती नाव दिसेल. आणि म्हणून शक्यतो कंपनी क्रिएशन करताना सर्व फील्ड्स ज्या आहेत त्या भरायला हव्यात, आणि म्हणून या ठिकाणी सर्व फील्ड ज्या आहेत त्या या ठिकाणी भरतोय मी. आता स्टेट सुद्धा टाकलं नसतं तरी चाललं असतं, परंतु स्टेट या ठिकाणी आता टाकणं कंपल्सरी आहे, म्हणजे इसेन्शियल आहे. साधं स्क्रीन दिसत नाहीये तुम्ही, स्क्रीन दिसत नाहीये. आता येऊन गेली सर. हा सर आता दिसतंय. तुमचा आवाज इको होतोय सर. त्या स्क्रीनला मी हे करतो, परत त्याला स्क्रीन शेअर करतो. या ठिकाणी स्टेट महाराष्ट्र या ठिकाणी सिलेक्ट करण्याचं खरं कारण हे की आता GST लागू केलेलं आहे, आणि GST मध्ये काय आहे की GST चे रेट हे स्टेट वाईज थोडेसे बदललेले आहेत. प्रत्येक स्टेटमध्ये काही ना काही थोडं तरी चेंजेस दिसतात, आणि म्हणून स्टेट प्रॉपरली निवडणं गरजेचं आहे. ही सर्वच इन्फॉर्मेशन एसेन्शियल असते असं नाही. टॅली प्राईम व्हर्जन मध्ये इतक्या जास्त ऑप्शन ठेवलेले पण नाहीये, खूप कमी ऑप्शन आहेत.
त्या ठिकाणी कंपनी क्रिएशनची ही जी काही विंडो आहे ती आपल्याला दिसून येते. सर्व माहिती फिलअप केलेली आहे आणि या ठिकाणी ॲक्सेप्ट करून कंपनी जी आहे ती ओपन केलेली आहे. 2 कंपन्या ओपन आहे तर त्यातली एक कंपनी शट करून घेतो मी, जेणेकरून एकाच कंपनीत आपल्याला इकडे जे आहे या ठिकाणी डिस्प्ले एरिया आहे आणि हा वर्क एरिया आहे. आता वर्क एरियामध्ये आपल्याला काम करायचं आहे. या ठिकाणी गेटवे ऑफ टॅलीवर येणं गरजेचं आहे. मल्टिपल ऑप्शन्स आहे टॅलीमध्ये. तुम्ही कीबोर्डही वापरू शकतात, माऊसही वापरू शकतात, शॉर्टकट कीज देखील वापरू शकतात. या ठिकाणी माऊसने इथे गेटवे ऑफ टॅलीवर क्लिक केलं तरी गेटवे ऑफ टॅलीवर याल. एस्केप ऑप्शन जे आहे तर ते मॅक्झिमम वेळेस जितकी तुम्ही आतमध्ये मेनूवर जात असाल तर तिथून एक एक मेनू वापस यायचा असेल तर या ठिकाणी एस्केप ऑप्शन जे आहे ते वापरलं जातं. म्हणजे पुढे पुढे जाण्यासाठी आपण एंटरने जाऊ शकतो, परंतु मागे यायचं असेल तर एस्केपने येऊ शकतो. त्याच पद्धतीने इथं गेटवे ऑफ टॅलीच्या ऐवजी क्विट ऑप्शनवर जरी क्लिक केलं तरी आपण गेटवे ऑफ टॅलीवर येणार आहोत. ते मल्टिपल ऑप्शन्स या ठिकाणी दिलेले युजर फ्रेंडली सॉफ्टवेअर म्हटलं जाते. इवन मी जे या ठिकाणी वाउचर सांगितले आपल्याला इसेन्शियल वाउचर सांगताना या ठिकाणी 6 वाउचर मी सांगितले होते. 6 वाउचरच असतील असं नाहीये. तुम्हाला वाउचर जे येते ते वाढवायचे असेल तुम्ही वाउचर देखील वाढवू शकतात. या ठिकाणी ज्यावेळेस आपण अकाउंटिंग इन्फोमध्ये जातो आणि वाउचर टाईप्समध्ये जातो तर क्रिएटमध्ये जाऊन आपण वेगवेगळे वाउचर देखील वाढवू शकतो. ठीक आहे. परंतु त्याला बेस जो आहे तोच राहील जो आपण ह्या 6 वाउचरचं घेतलेलं आहे. हे अकाउंटिंग वाउचर्स आहे, इन्व्हेंटरी वाउचर देखील आहेत. या ठिकाणी आपल्याला जे काय ट्रान्झॅक्शन करायचं आहे तर ट्रान्झॅक्शनसाठी मी सांगितलं की ही जी पीपीटी यातले जेवढे 15 लेजर दिलेले आहेत 15 लेजर या ठिकाणी क्रिएट करून घेतोय. मी सांगितलं बाय डिफॉल्ट जर आपल्याला लेजर क्रिएट करायचे असेल तर आपल्याला कुठं जायचं आहे तर पहिलं अकाउंटिंग इन्फोमध्ये. अकाउंटिंग इन्फोमध्ये गेला तर या ठिकाणी लेजर्सवर क्लिक करतोय. लेजर्सवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी डिस्प्लेवर जाल तर आपल्याला मी सांगितलं बाय डिफॉल्ट की कंपनीकडे क्रिएशन झाल्यानंतर कॅश अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे ऑलरेडी रेडी असतात, ते तयार करायची गरज नाही. आता जस्ट आपल्यासमोर कंपनी क्रिएट केली होती तर आपल्याला दिसून येईल कॅश अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे रेडी आहेत, ते तयार करायची गरज नाही. आणि जरी एखाद्याने जर लेजरमध्ये जाऊन क्रिएट ऑप्शन जे आहे ते क्रिएट करण्यासाठी आहे म्हणजे ओपन करण्यासाठी तर या ठिकाणी कॅश जर घेत असेल तर तो म्हणत नाही, ते ऑलरेडी एक्झिस्टेड आहे, ते तुम्ही तयार नाही करू शकत. कॅश अकाउंट नाही तयार करू शकत, ते रेडी आहे. आणि म्हणून जे अकाउंट रेडी आहे तर ते घेणारच नाही. म्हणजे डुप्लिकेशन जे आहे ते टॅलीमध्ये चालत नाही सर्वात महत्त्वाचं. ठीक आहे. आणि म्हणून डुप्लिकेशन नाही. आता मग लेजर कोणकोणते जे या ठिकाणी लिस्ट सांगितली. पहिलं लेजर जे आहे ते कॅपिटल अकाउंट्स आहे. कॅपिटल अकाउंट आणि त्याला अंडर ग्रुप या ठिकाणी पीपीटी मध्ये सांगितलं मी की अंडर ग्रुप जो आहे त्याला कॅपिटलच असायला हवा, म्हणून या ठिकाणी अंडर ग्रुप जो आहे तर या ठिकाणी कॅपिटल आहे. हे लिस्ट ऑफ ग्रुप दिसतो या ठिकाणी सर्वांना, तर या ठिकाणी अंडर ग्रुप जो आहे तो कॅपिटल ठेवलेला आहे. ही बिगिनर लेवल आहे आणि म्हणून म्हटलं या ठिकाणी जीएसटी नंबर वगैरे एंटर करणं म्हणा किंवा ओपनिंग स्टॉक फिलअप करणं हे ऑप्शन येत नाही बिगिनर लेवलला. ज्यावेळेस आपण इंटरमिजिएट लेवलला जातो त्या ठिकाणी ओपनिंग स्टॉक सुद्धा फिलअप केला जातो आणि जीएसटी डिटेल देखील भरले जाते. या ठिकाणी कॅपिटल लेजर झालं. आता मी थोडंसं स्पीडली लेजर तयार करून देतो. दुसरं जे तर लँड अकाउंट. लँड अकाउंटला आपण फिक्स्ड असेट म्हटलंय. एफ आय दाबलं तर या ठिकाणी लगेच एफ आयचं लगेच इथे फिक्स असेट दिसून येईल. नेक्स्ट लेजर या ठिकाणी सांगितलं परचेस अकाउंट. परचेससाठी परचेसेस अंडर ग्रुप पाहिलेला आहे आणि म्हणून परचेस अकाउंट अंडर ग्रुप जो आहे तो परचेस. त्यानंतर जेएसटी क्रिएशन म्हणजेच क्रेडिटर. सनरी क्रेडिटर्स. नंतर आहे स्टेशनरी अकाउंट. आता या ठिकाणी स्टेशनरी अकाउंट्स, त्यानंतर रेंट अकाउंट, त्यानंतर स्टाफ वेलफेअर अकाउंट, नंतर या ठिकाणी कमिशन अकाउंट. या ठिकाणी स्टेशनरी, रेंट,
स्टाफ वेलफेअर आणि कमिशन हे 4 लेजरचा जर विचार करून आपण तर चारही लेजरचं अंडर ग्रुप जो आहे तर तो इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. मग 4 वेळेस हे तयार करण्यापेक्षा एकच वेळेस चारही तयार करून घेऊ आणि म्हणून मग दुसरं ऑप्शन जे आहे तर ते मल्टिपल लेजर्समध्ये इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आपण घेतला या ठिकाणी अंडर ग्रुप आणि मग स्टेशनरी अकाउंट दुसरा या ठिकाणी रेंट अकाउंट नंतर या ठिकाणी स्टाफ वेलफेअर नंतर लास्टली कमिशन हे 4 लेजर एकाच वेळेस तयार केले म्हणजे एक वेळेस एक लेजर तयार करण्यापेक्षा चारही लेजर एकाच वेळेस तयार करून त्यानंतर इंडियन कॉटन जे आहे तर ते डेटर्स आहे आणि म्हणून इंडियन कॉटन सनरी डेटर्स अकाउंट अंडर ग्रुप खूप मॅटर करतो त्याशिवाय एंट्री जे आहे ते प्रॉपरली रिफ्लेक्ट होणार नाही. त्यानंतर सेल्स रिटर्न आणि सेल्स दोन्ही तयार करून घे तुम्ही यावेळेस सेल्स अकाउंट त्याला अंडर ग्रुप सेल्स रिटर्न दोघांना या ठिकाणी अंडर ग्रुप सेल्सच आहे. त्यानंतर कम्प्युटर इज ऑल्सो फिक्स ॲसेट आणि म्हणून कम्प्युटरचा ग्रुप तयार करतो या ठिकाणी कम्प्युटरचं लेजर फिक्स ॲसेट नंतर कम्प्युटर सोल्युशन हा आपला क्रेडिटर्स आहे त्याच्याकडून आपण खरेदी केलेला आहे. कम्प्युटर सोल्युशन सनरी क्रेडिटर्स त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया अकाउंट या ठिकाणी याला अंडर ग्रुप बँक अकाउंट घेतलाय. मग ही बाकीची डिटेल्स आपण भरू शकतो जर आपल्याला हवी असेल तर आपण माहिती भरू शकतो. अकाउंट नंबर अकाउंट होल्डर्स नेम IFSC SBIN ब्रांच शिंदखेडा त्यानंतर सेल्स अकाउंट ऑलरेडी रेडी केलं आहे आणि लास्ट जे आहे ते परचेस रिटर्न शेवटचं लेजर आहे. परचेस लेजर तयार करणं म्हणजे एक प्रकारे आपण तो सेटअप रेडी केला आहे. आता सेटअप रेडी केल्यानंतर जसं मॅन्युअलमध्ये आपण जर्नल एंट्री वगैरे करायचो पण इथे सेटअप रेडी केला आहे आणि आता अकाउंटिंग वाउचर एंट्रीज करायचे आहे. तर आपण वाउचर एंट्रीजवर येतोय या ठिकाणी अकाउंटिंग वाउचर्सवर आलो आणि मग आता अकाउंटिंग वाउचर पहिला जो ट्रान्झॅक्शन या ठिकाणी सांगितला होता कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट या ठिकाणी व्यवसायात पैसे आलेले आहेत आणि म्हणून रिसिप्ट ट्रान्झॅक्शन जो आहे तो रिसिप्ट वापरतो आपण या ठिकाणी F6. आता हे जे आहे वाउचर एंट्री जे आहे ते आपल्याला डेबिट क्रेडिट दिसायला हव्यात. हे जे हे डेबिट क्रेडिट न दिसता या ठिकाणी सिंगल मोड दिसते. तर कॉन्फिगर मध्ये जर जाऊन आपण या ठिकाणी हे ऑप्शन चेंज केले की डेबिट क्रेडिट दिसायला हवं टू आणि बाय दिसायला हवं. त्यानंतर इथे सिंगल मोड म्हटलं होतं आपण तर सिंगल मोड नाही पाहिजे आपल्याला तर सिंगल मोड येणार नाही. आता या ठिकाणी बघायला गेलं तर
डेबिट क्रेडिट दिसेल. म्हणजे कॉन्फिगर जे आहे ते खास याच्यासाठी की तुम्हाला काही बदल करायचे असेल. डेबिट क्रेडिट नो, जर डेबिट क्रेडिट नकोय तुम्हाला, टू आणि बाय पाहिजे, तर या ठिकाणी नो केलं, त्या ठिकाणी टू बाय दिसतील. जनरली आपल्याला टू बाय सुद्धा काही मुलांना टू बाय समजतं, काही मुलांना डेबिट क्रेडिट समजतं. आणि म्हणून कोणत्या पद्धतीने तुम्हाला ट्रान्झॅक्शन करायचे हे तुमच्यावर डिपेंड आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही त्याचं कॉन्फिगर करू शकता. ठीक आहे. आणि म्हणून या ठिकाणी रिसिप्टची एंट्री जी आहे ती करून दाखवतो मी. आपली एंट्री आहे कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. आणि म्हणून पहिल्यांदा कॅपिटल अकाउंट घेतलं. या ठिकाणी अमाऊंट आहे 2 लाख. दोन लाख आपली एंट्री होती. कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल, हे खाली वर दिसेल परंतु इफेक्ट जे आहे ते त्याच पद्धतीने दिसेल. कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. हा जरा पहिला ट्रान्झॅक्शन. नॅरेशन लिहायचं असलं तर या ठिकाणी जागा आहे, आपल्याला नॅरेशन लिहायचं असलं तर लिहू शकतो. ठीक आहे. फर्स्ट ट्रान्झॅक्शन झाला. सेकंड ट्रान्झॅक्शन जो आहे लँड अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. या ठिकाणी पैसे दिलेले आहेत आपण आणि म्हणून पेमेंट आहे, आणि म्हणून पेमेंटमध्ये जाऊन लँड अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. आणि म्हणून या ठिकाणी बाय दिसतोय, तर या ठिकाणी लँड अकाउंट डेबिट 1,05,000 टू कॅश. ठीक आहे. त्यानंतर परचेसचा ट्रान्झॅक्शन आहे आणि म्हणून परचेस मध्ये जातोय आपण. मग आता हे परचेसची जी रेकॉर्डिंग आहे, परचेस अकाउंट, मग हे सुद्धा हे ॲज वाउचर दाखवायचं का ॲज इनवाईस दाखवायचं. आपल्याला जो डिस्प्ले दिसतोय तो हा ॲज इनवाईसचा आहे. आपल्याला ॲज वाउचर करायचं असलं की ते कंट्रोल व्ही शॉर्टकट की किंवा या ठिकाणी क्लिक केलं तर आपल्याला या ठिकाणी ॲज वाउचर दिसून येईल. आपण वाउचर एंट्रीज करतोय म्हणून ॲज वाउचर. आणि मग ट्रान्झॅक्शन जो आहे परचेसचा, परचेस अकाउंट डेबिट टू JSK क्रिएशन. टू JSK क्रिएशन आहे म्हणून टू JSK. किती रुपयाचा माल खरेदी केला सांगितलं आहे, तर 2 लाखाचा माल खरेदी केलेला आहे. परचेस अकाउंट बाय डिफॉल्ट. आता ही पुढची लेवल आहे की आपल्याला काही माल घेतलाय पण काय घेतलंय, मग नेम ऑफ आयटम. मग इथे युनिट तयार करणं, ॲटम तयार करणं, आणि मग ते या ठिकाणी लिहिलं. जसं की पेन घेतले, वह्या घेतल्या, नोटबुक घेतलं, स्टेशनरी घेतले. परंतु मी म्हटलं की हे बेसिक लेवलवर सांगतो मी. त्या ठिकाणी ही एंट्री झाली. त्यानंतर स्टेशनरी परचेस केलेली आहे. मग मी म्हटलं या ठिकाणी रोखीची खरेदी आहे. या ठिकाणी परचेसमध्ये देखील ही एंट्री करू शकतो आणि इथं पेमेंट करतो आपण, आणि म्हणून पेमेंट म्हणून सुद्धा याची एंट्री करू शकतो. दोन्हीमध्ये इफेक्ट केले तरी पण सेम दिसेल. परचेसमध्ये सुद्धा जर बघा या ठिकाणी टू कॅश आहे, तर येथे टू कॅश घेतलेला आहे. टू कॅश 1,000. आणि मग या ठिकाणी परचेस. मग आता परचेस लेजर या ठिकाणी डिस्प्ले होत नाही स्टेशनरीमुळे, आणि म्हणून मग प्रॉपर इफेक्ट व्हायला पाहिजे. मग याच्यासाठी आपल्याला पेमेंटमध्ये जावं लागतं. मग पेमेंटमध्ये जातोय आपण, आणि मग पेमेंटमध्ये या ठिकाणी जर परचेसचा विचार करू आपण, स्टेशनरी परचेस आहे. स्टेशनरी अकाउंट 1,000ची, आणि मग बायच्या ऐवजी टू कॅश. स्टेशनरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. स्टेशनरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. परचेस आणि सेल्स हे जे ट्रान्झॅक्शन आहे याच्यामध्ये सेल्स आणि परचेस हे डेबिट क्रेडिट होणं इसेन्शियलच आहेत. ठीक आहे. त्यानंतर विक्री केली आपण इंडियन कॉटनला, विक्रीचा ट्रान्झॅक्शन आहे. मग विक्रीसाठी सेल्समध्ये जातोय. इथे सुद्धा हे ॲज वाउचर करतोय, आणि मग आता विक्रीचा ट्रान्झॅक्शन या ठिकाणी सांगितलं आहे. इंडियन कॉटन अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट.
इंडियन कॉटन अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट, आणि म्हणून इंडियन कॉटन अकाउंट डेबिट 45,000 टू सेल्स अकाउंट. एक तर सेल्स दिसेल किंवा सेल्स रिटर्न दिसेल. ठीक आहे. त्यानंतर रेंट पेड आहे. मग पेमेंटचं ट्रान्झॅक्शन या ठिकाणी पेमेंटमध्ये रेंट अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. बघा रेंट या ठिकाणी कॅश किंवा बँक डिस्प्ले होणार नाही. तुमच्यासमोर ही जी लिस्ट दिसते ना, तर या ठिकाणी कॅश किंवा बँक दिसणार नाही, पण रेंट दिसेल. रेंट आहे या ठिकाणी 1500 रुपये. आणि जर क्रेडिटचा विचार केला तर या ठिकाणी कॅश पण दिसेल आणि बँक देखील दिसेल, स्टेट बँक ऑफ इंडिया. नंतर स्टाफ वेलफेअर एक्सपेन्सेस पेड केले. सेम ट्रान्झॅक्शन एंट्री आहे. स्टाफ वेलफेअर ठिकाणी अमाऊंट आहे 100 रुपये. त्यानंतर कम्प्युटर परचेस केलेला आहे. परचेसमध्ये जाऊन आपण याची एंट्री करू शकतो. मी म्हटलं की परचेसची एंट्री आहे, तर इथे कम्प्युटरची परचेसची एंट्री सुद्धा इथे करता येऊ शकते, पेमेंट जर केलेला असेल तर. या ठिकाणी कम्प्युटर सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड अकाउंट डेबिट टू कम्प्युटर टू कॅश अकाउंट अशी एंट्री सुद्धा या ठिकाणी केली तरी चालेल. 30,000 जे आहे आणि टू कॅश परचेस केलेला आहे, त्याच्यासाठी पेमेंट केलेलं आहे. आणि हीच एंट्री या ठिकाणी कॅशच्या ऐवजी टॅली सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कम्प्युटर अकाउंट डेबिट टू कम्प्युटर सोल्युशन प्रायव्हेट उलटी एंट्री झालेली आहे, रिव्हर्स एंट्री लिहिले गेली. कॉम्प्युटर अकाउंट डेबिट टू कॉम्प्युटर सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड. इथे पेमेंटमध्ये ही एंट्री केलेली आहे. ही जर या ठिकाणी परचेस अकाउंट जर क्रेडिट करून जर लिहायची असेल तर तुम्ही ती परचेसमध्ये देखील दाखवू शकता. ठीक आहे. म्हणजे एक रेकॉर्डिंग करताना जर परचेस अकाउंट जर कन्सिडर करत असाल तर मग परचेसमध्ये लिहा. जर तुम्हाला परचेस अकाउंट कन्सिडर नाही करायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी पेमेंटमध्ये देखील करू शकता. म्हणून कम्प्युटर अकाउंट डेबिट टू कम्प्युटर सोल्युशन लिमिटेड 30,000. आता याच्यात नो कॅश और बँक अकाउंट क्रेडिटेड इथे एंट्री घेतली ना मी. ह्याचं एक वैशिष्ट्य आहे की इथे कॅश अकाउंट किंवा बँक अकाउंट हे क्रेडिट और डेबिट होणं गरजेचं आहे. आणि म्हणून मग ही एंट्री जी आहे असेट परचेसची संबंधित आहे, इथे एंट्री घेत नाही तो. एक तर काय कम्प्युटर परचेस केला आहे ना, तर मग कॅश अकाउंट द्या, किंवा मग एकतर वरती परचेसमध्ये जा आणि परचेसमध्ये त्या पार्टीचं नाव लिहा आणि मग परचेस अकाउंट लिहा. दोन्हीपैकी एक. पेमेंट वाउचरचं एक वैशिष्ट्य, पेमेंट आणि रिसिप्ट याच्यामध्ये कॅश किंवा क्रेडिट बँक अकाउंट डेबिट आणि क्रेडिट होणं इसेन्शियलच आहे. आणि सेल्स आणि परचेसमध्ये जर एंट्री करायची असेल तर त्या ठिकाणी परचेस मध्ये परचेस अकाउंट आणि सेल्समध्ये सेल्स अकाउंट हे डेबिट होणं किंवा क्रेडिट होणं इसेन्शियलच आहे. त्याशिवाय ॲक्सेप्टच एंट्री होणार नाही. हीच एंट्री जर तुम्ही परचेस वाउचरमध्ये जर करायला गेलात F9 मध्ये आणि ॲज वाउचर जर या ठिकाणी एंट्री करायला गेलात 30,000चा कॉम्प्युटर घेतलाय आणि इथे परचेसच घेईल, दुसरा ऑप्शनच नाही. इथे दुसरा ऑप्शन असं आहे की तुम्ही कम्प्युटर सोल्युशन लिमिटेड घेतला, ठीक आहे, परचेस घेतलं आणि मग या ठिकाणी ॲटम तयार केला. अल्टर सी मध्ये जाऊन कम्प्युटर नावाचा एक ॲटम तयार केला आणि मग कम्प्युटर परचेस ह्या पद्धतीने. म्हणजे एक तर परचेसमध्ये एंट्री करायची असेल तर परचेसला डेबिट आणि क्रेडिट भेटणं गरजेचंच आहे, किंवा जर या ठिकाणी पेमेंटमध्ये करायचं असेल तर पेमेंटमध्ये बँक किंवा कॅशला क्रेडिट भेटणं इसेन्शियल आहे. हे मॅन्युअल एंट्रीमध्ये ठीक आहे की या ठिकाणी कम्प्युटर अकाउंट डेबिट टू कम्प्युटर सोल्युशन लिमिटेड हे मॅन्युअलमध्ये ठीक आहे, परंतु आपल्याला या ठिकाणी परचेससाठी
एक तर परचेस अकाउंट हवंय किंवा या ठिकाणी कॅश अकाउंट असायला हवं, दोन्हीपैकी एक तरी असायला हवं, त्याशिवाय आपण टॅलीमध्ये एंट्रीची तिथे करू शकत. आता मग याच्यावर दुसरा पर्याय, जर तुम्हाला हीच एंट्री करायची ना ॲज इट इजच करायची आहे, मग याच्यावर दुसरा पर्याय येतो तो जर्नल येऊ शकतो. जर्नल आपल्याला जर्नलचं वैशिष्ट्य आहे की मग तुम्ही कशी एंट्री करा, हरकत नाही काही. ठीक आहे, एस्केप करतो आणि या ठिकाणी वाउचर एंट्रीवर जातोय जर्नल. मग जर्नलमध्ये आपल्याला एंट्री काय सांगितली यांनी की कॉम्प्युटर अकाउंट डेबिट टू कॉम्प्युटर सोल्युशन लिमिटेड. कॉम्प्युटर अकाउंट डेबिट 30,000 टू कॉम्प्युटर सोल्युशन लिमिटेड. आता ही एंट्री ऍक्सेप्ट होईल. म्हणजे जर्नलचं वैशिष्ट्य आहे, जे कुठंच बसलं नाही ते इकडे टाकून द्या, हे ऍक्सेप्टच करेल, इथं रिजेक्ट होणं याचं काही संबंध येत. ठीक आहे. आणि जर प्रॉपरली एंट्री करायची असेल तर मग तुम्ही परचेस मध्ये करू शकतात किंवा या ठिकाणी पेमेंट मध्ये करू शकतो. दोन्हीमध्ये येण्यासाठी मग बेसिक रिक्वायरमेंट ठरलेले आहे. तर तुम्हाला परचेस मध्ये एंट्री दाखवायची असेल तर परचेस अकाउंट हे क्रेडिट होणं गरजेचंच आहे. सेल्स मध्ये दाखवायचं असेल तर सेल्स अकाउंट डेबिट होणं गरजेचं आहे. आणि या ठिकाणी पेमेंट मध्ये करायचं असेल तर कॅश किंवा बँक अकाउंट क्रेडिट होणं गरजेचं आहे. आणि रिसिप्ट मध्ये करायचे असेल तर कॅश किंवा पेमेंट कॅश किंवा बँक अकाउंट हे डेबिट होणं इसेन्शियलच आहे, त्याशिवाय एंट्री होणार नाही. ठीक आहे. त्यानंतर कॉम्प्युटर झाल्यानंतर पुढची एंट्री कमिशन पेड केलेल्या पेमेंटची एंट्री आहे. या ठिकाणी पेमेंट वाउचर मध्ये कमिशन टू कॅश, कमिशन 500 रुपये टू कॅश 500 या पद्धतीने. नेक्स्ट आहे बँकेत पैसे भरलेले आणि मग बँकेत पैसे भरले तर मी सांगितलंय F4 जो आहे पहिलाच वाउचर या ठिकाणी बँकेत पैसे भरण्यासाठी बँक अकाउंट कॉन्ट्रा वाउचर सॉरी. तर कॉन्ट्रा साठी एंट्री आहे की बँकेत पैसे भरले तर स्टेट बँक ऑफ इंडिया अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. मग टू कॅश किती भरले बँकेमध्ये पैसे तर या ठिकाणी 15,000 रुपये भरले आणि बाय स्टेट बँक ऑफ इंडिया. मग आता हे डिस्क्रिप्शन वगैरे त्यानंतर या ठिकाणी बिंग कॅश सेल्स इनकर्ड रोखीची विक्री आहे, या ठिकाणी कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट आहे आणि म्हणून कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स मध्ये बघा मी नेहमी सांगत आलेलो आहे की हे दोघा ठिकाणी चालतंय. म्हणजे कॅश अकाउंट टू सेल ही जर एंट्री आपण रिसिप्ट मध्ये करायला गेलो तरी पण नियमात बसते, कारण रिसिप्टचा नियम काय सांगतोय की रिसिप्ट वाउचर मध्ये कॅश अकाउंटला डेबिट भेटणं गरजेचं आहे. आणि या ठिकाणी सेल्स वाउचरचा विचार करत असाल तर सेल्स अकाउंटला क्रेडिट भेटणं गरजेचं आहे. आणि ह्या एंट्रीमध्ये दोघांनाही याला डेबिट देखील भेटलंय आणि याला क्रेडिट देखील भेटलेलं आहे. म्हणजे ही एंट्री तुम्ही रिसिप्ट मध्ये केली तरी तो ऍक्सेप्ट करेल आणि या ठिकाणी ही एंट्री तुम्ही सेल्स मध्ये केली तरी देखील ऍक्सेप्ट करेल. बघून घेऊ आपण. या ठिकाणी रिसिप्ट मध्ये जर याची एंट्री करायला गेलो तर रिसिप्ट मध्ये कॅश टू सेल्स बघा, टू सेल्स अमाऊंट टाकत नाही मी, अंदाजे एक अमाऊंट टाकतोय मी आणि या ठिकाणी कॅश. तर ही एंट्री या ठिकाणी घेईल तो, म्हणजे ऍक्सेप्ट सुद्धा करायला गेलो तर ऍक्सेप्ट होऊन जाईल. परंतु हा ट्रान्झॅक्शन सेल्सचा आहे म्हणून आपण सेल्समध्येच करावं आणि म्हणून सेल्समध्येच एंट्री करू. एंट्री जी आहे तर ती 25,000 अशी आहे, ॲज इनवाइस ॲज वाउचर. या ठिकाणी वाउचर एंट्री आहे कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स 25,000 टू सेल्स 25,000. त्यानंतर पैसे विड्रॉ केले आपण, कॅश रिकवर्ड फ्रॉम डिपॉझिटेड इन SBI. 15,000 रुपये भरले होते, 15,000 रुपये काढत आहोत. ठीक आहे. या ठिकाणी रिव्हर्स एंट्री लिहिली गेली का,
कॅश डिपॉझिटेड 12व्या नंबरची एंट्री कोणती एकदा बघून घेतो मी. चेक रिसिव्ड फ्रॉम कॉटन इंडस्ट्रीज, आपल्याला चेक मिळालेला आहे. ठीक आहे. आणि मग 12 नंबरचा जो ट्रान्झॅक्शन आहे तर त्याचं रेकॉर्डिंग SBI अकाउंट डेबिट टू कॉटन. चेक मिळालेला आहे म्हणजे एक प्रकारे आपलं ते रिसिप्टच आहे, पेमेंट रिसिप्ट आहे म्हणून पैसे मिळालेले, यासाठी आपण रिसिप्ट वाउचरमध्ये जातोय. आणि मग रिसिप्ट वाउचरमध्ये एंट्री जी सांगितली आहे SBI टू कॉटन, इंडियन कॉटन, टू इंडियन कॉटन 15,000. आणि मग या ठिकाणी SBI चेक नंबर वगैरे टाकू शकतो आपण या ठिकाणी डिटेलसाठी. ठीक आहे. लास्ट 3 ट्रान्झॅक्शन आपले बाकी. त्यानंतर आहे सेल्स रिटर्न, माल वापस केलेला आहे. आता मग माल वापस केला आहे तर याची एंट्री कुठं करावी, त्या ठिकाणी सेल्समध्ये करायची का परचेसमध्ये करायची, तर नाही, त्याच्यात नाही चालणार तुम्हाला. या ठिकाणी माल जर वापस केलेला असेल, माल वापस आलेला असेल, तर यासाठी आपल्याला हे जे ऑप्शन हायलाइटेड नाही आहे डेबिट नोट आणि क्रेडिट नोट, तर हे ऑप्शन आपल्याला पहिल्यांदा हायलाइट करावं लागतील. आणि मग यासाठी आपल्याला सेटिंग्समध्ये जाणं गरजेचं आहे. ते सेटिंग्स म्हणजे या ठिकाणी फीचर्स. ठीक आहे. या ठिकाणी फीचर्समध्ये जर आलात तर फीचर्समध्ये राईट हँड साईडला यूज ऑफ डेबिट नोट आणि क्रेडिट नोट ऑप्शन दिसते, तर याला आपण नो आहे ऑलरेडी, तर याला यस करतोय. ठीक आहे. आता बघायला गेलात तर या ठिकाणी क्रेडिट नोटही ॲक्टिव्हेट आहे, डेबिट नोट देखील ॲक्टिव्हेट आहे. या ठिकाणी परचेस ऑर्डर, सेल्स ऑर्डर तयार करायचे असतात, तर यासाठी फीचर्समध्ये जाऊनच आपण जर इन्व्हेंटरीच्या सेटिंग्समध्ये जर गेलात तर इथे आपल्याला परचेस ऑर्डर आणि सेल्स ऑर्डर इथे नो जर करून ठेवलं तर परचेस ऑर्डर आणि सेल्स ऑर्डर आपल्याला तयार करता येणार नाहीत. ठीक आहे. सध्या मी डिॲक्टिवेटच राहून देतो, नंतर ॲक्टिवेट करून घेऊ आपण. ठीक आहे. मग आता या ठिकाणी डेबिट नोट आणि क्रेडिट नोट ॲक्टिवेट झालेले आहेत. मग आता सेल्स रिटर्न टू इंडियन कॉटन, माल जो आहे तो आपल्याला वापस आलेला आहे. ठीक आहे. म्हणजे माल विकला होता आपण इंडियन कॉटनला आणि मग तो माल वापस आलेला आहे. मग सेल्स रिटर्नसाठी एंट्री, सेल्सच्या खाली आपण क्रेडिट नोट आहे. मग हे सुद्धा आपण ॲज वाउचर, ॲज इनवाइस या ठिकाणी एंट्री सेल्स रिटर्न टू इंडियन कॉटन, टू इंडियन कॉटन अमाऊंट आहे 2,500. आणि या ठिकाणी सेल्स रिटर्न 2,500. हे बऱ्याचदा हे ऑप्शन येतं आहे की नेम ऑफ ॲटम, तर मी म्हटलंय की ती मी इंटरमिजिएट लेवल आहे की जिथं आपण ॲटम तयार करणार आहोत, तेही मी एकदम लवकर सांगेल, त्याला जास्त वेळ लागणार नाही, स्पीडली घेऊ आपण ते. या ठिकाणी क्रेडिट नोटनुसार माल जो आहे तो वापस आलेला आहे. त्यानंतर कॅश विड्रॉ केलेला आहे. विड्रॉ करण्यासाठी परत तोच ट्रान्झॅक्शन कॉन्ट्रा, जसं कॅश डिपॉझिटसाठी ट्रान्झॅक्शन हा वापरला जातो, तसं विड्रॉसाठी देखील हाच ट्रान्झॅक्शन वाउचर वापरला जातो. ट्रान्झॅक्शन आहे कॅश अकाउंट डेबिट टू SBI, आणि म्हणून टू SBI 10,000 या ठिकाणी 10,000. आणि लास्ट आहे परचेस रिटर्न. सिमिलरली जसं या ठिकाणी क्रेडिट नोट वापरली होती तशीच या ठिकाणी डेबिट नोट वापरायची. आणि मग डेबिट नोटमध्ये सुद्धा ॲज इनवाइस, ॲज वाउचर ट्रान्झॅक्शन आहे JSK टू परचेस रिटर्न, JSK 5,000 आहे टू परचेस रिटर्न.
या पद्धतीने हे सर्व ट्रान्झॅक्शन जे आहेत ते रेकॉर्ड झाले. बऱ्याचदा रेकॉर्डिंग ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर आपल्याला हे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड झालेले आहेत का नाही किंवा कशा पद्धतीने पोस्टिंग झालेली आहे हे बघायचं असेल तर आपण डिस्प्लेमध्ये जातो आणि डिस्प्लेमध्ये गेल्यानंतर आपण डेबुकवर जर गेलात तर आपल्याला हे सर्व ट्रान्झॅक्शन दिसून येतील. ठीक. या ठिकाणी सेल्सचा जो काय ट्रान्झॅक्शन आहे, आता हा सेल्सचा आहे. आपल्याला मी म्हटलं माझ्या टॉपिकमध्ये मला जो विषय दिला त्यात हे देखील सांगितलं की आपल्याला इनव्हाइस हे सेल्सचं इनव्हाइस आहे. जर याची प्रिंट जर आपल्याला काढायची असेल तर आपण अल्टर पी, जसं आपण रेग्युलर प्रिंट करण्यासाठी कंट्रोल पी वापरतो, या ठिकाणी अल्टर पी वापरायचं आहे. आणि अल्टर पी जर या ठिकाणी क्लिक केलं तर विथ प्रिव्ह्यू ह्या इकडे सेटिंग्स दिलेल्या आहे. आपल्याला प्रिव्ह्यू बघायचा आहे का प्रिव्ह्यू नाही बघायचा आहे, त्यानंतर पेज नंबर किंवा आपल्याला प्रिंटर चेंज करायचं आहे. बऱ्याचदा आपल्याला रिपोर्ट जे ते PDF फॉर्मॅटमध्ये बघायचे असतात, म्हणून ते PDF फॉर्मॅट म्हणा किंवा मग आपल्याकडे कम्प्युटरला जे काही प्रिंटर अटॅच आहे, ब्रदरचं प्रिंटर आहे किंवा LBP वगैरे जे प्रिंटर अटॅच आहे ते प्रिंटर घेतले आपण. मग आपल्याला कसा लँडस्केप पाहिजे का पोर्ट्रेट उभा रिपोर्ट पाहिजे का आडवा रिपोर्ट पाहिजे, फ्रंट टू बॅक, बॅक टू फ्रंट, पेजची क्वालिटी, कलर प्रिंट पाहिजे, ब्लॅक अँड व्हाईट प्रिंट पाहिजे, अशा वेगवेगळ्या सेटिंग जे आहेत ते आपण या ठिकाणी करू शकतो. ठीक. आणि मग विथ प्रिव्ह्यू किंवा नो प्रिव्ह्यू, जर या ठिकाणी विथ प्रिव्ह्यू जर केलेलं असेल आणि प्रिंटवर जर क्लिक कराल तर या ठिकाणी आपल्याला प्रिव्ह्यू दिसून येईल की हा ट्रान्झॅक्शन कसा आहे. झूममध्ये जर गेला तर आपल्याला तर सेल्स दिसून येईल, आपली सेल्स इनव्हाइस. तर या पद्धतीचे इंडियन कॉटनला आपण या बायर ह्या 45,000 जे आहे ते माल विकलेला आहे 45,000चा. मी म्हटलंय की मी वरती जितकी माहिती भरली तो लेटर पॅड दिसतोय, SSPS कॉलेज स्टेशन रोड, या ठिकाणी स्टेट कोड वगैरे मी फिलअप केलाच नाहीये, GST नंबर वगैरे काहीच टाकलेला नाहीये आणि म्हणून ती बाकीची डिटेल जी ती येणार नाही. या पद्धतीने आपल्याला इनवाइस दिसून येईल आणि याला जर आपण एस्केप केलं की आपण बाहेर येतोय आणि प्रिंटवर जर क्लिक केलं तर ही जी फाईल आहे ही PDF फॉर्मॅटमध्ये आपल्याकडे सेव्ह होऊन जाईल किंवा प्रिंट जर आपण प्रिंटर सिलेक्ट केला असेल तर प्रिंटच्या स्वरूपात आपल्याकडे हार्ड कॉपीमध्ये येऊन जाईल. ठीक आहे. तर या पद्धतीने आपण ही सेल्स किंवा परचेसची इनवाइसची प्रिंट काढू शकतो. अशाच पद्धतीने आपल्याला जर या ठिकाणी परचेस ऑर्डर आणि सेल्स ऑर्डर तयार करायची असेल तर आता प्रॉब्लेमशी संबंधित नाही, परंतु या ठिकाणी फीचर्समध्ये जाऊन परचेस ऑर्डर आणि सेल्स ऑर्डर कशी ॲक्टिवेट करायची हे मी या ठिकाणी दाखवून देतोय. या ठिकाणी इन्व्हेंटरीमध्ये गेल्यानंतर परचेस ऑर्डरला यस करतोय आणि सेल्स ऑर्डरला देखील यस करतोय. आणि आता परचेस ऑर्डर सेल्स ऑर्डर तयार करण्यासाठी आपण या स्क्रीनवर आलेलो आहोत. या ठिकाणी परचेस ऑर्डर किंवा सेल्स ऑर्डरसाठी कंट्रोल F2 टॅलीचं एक वैशिष्ट्य आहे की इकडे या स्क्रीनवर आपल्याला बटन बार दिसतात. जर या ठिकाणी F9 दिसतोय तर दॅट इज परचेस, परंतु जर डबल अंडरलाईन दिसत असेल तर याचा अर्थ कंट्रोल F8 आणि जर सिंगल अंडरलाईन दिसत असेल तर या ठिकाणी याचा अर्थ होतो अल्टर F1. जर अल्टर F1 जर प्रेस केलं तर आपल्याला या ठिकाणी दिसून येईल अल्टर F1 आणि जर या ठिकाणी अल्टरच्या ऐवजी अल्टर F10 जर दाबला तर आपल्याला या ठिकाणी माझं F10चं बटन माझं ऑपरेट होत नाही, अल्टर यस माझं यूज मध्ये आहे. ठीक आहे. तर असे आपण सिंगल अंडरलाईन म्हणजे अल्टर आणि डबल अंडरलाईन म्हणजे कंट्रोल. ठीक आहे. तर आपण अकाउंटिंग व्हाउचर मध्ये आहोत. या ठिकाणी परचेस ऑर्डर सेल्स ऑर्डर तयार करायचे आहे आणि म्हणून ऑर्डर व्हाउचरवर गेलेलं आहोत. ऑर्डर व्हाउचरवर जर गेला तर आपल्याला दोनच या ठिकाणी दिसेल, एक तर परचेस ऑर्डर आणि एक तर सेल्स ऑर्डर. ठीक आहे. आणि मग आता परचेस ऑर्डर किंवा सेल्स ऑर्डर तयार करायची आहे. जर या ठिकाणी पार्टीचा जर विचार करू आपण, परचेस ऑर्डर म्हणजे काय की आपल्याला माल खरेदी करायचा आहे, आपण परचेस कोणाकडून करणार तर JSK क्रिएशन कडून आणि म्हणून परचेस ऑर्डर तयार करायची आपल्याला, तर आपली पार्टीची इथे JSK क्रिएशन येईल. आता ही सेल्स ऑर्डर झाली, सॉरी परचेस ऑर्डर मध्ये
परचेस. ठीक आहे. आता या ठिकाणी आपल्याला आयटम असणं गरजेचं आहे आणि म्हणून जी पुढची स्टेज आहे, कारण काय आहे की हे जे आहे ते हे अकाउंटिंग वाउचर नाही, आता हे इन्व्हेंटरी वाउचर सुरू आहे क्रमांक आणि म्हणून याच्यासाठी काय आयटम्स असणं गरजेचं आहे आणि म्हणून इथून न करता आपण डायरेक्टली इन्व्हेंटरी मध्ये जाऊन स्टॉक आयटम तयार करणं. आता स्टॉक आयटम तयार करण्यासाठी बेस रिक्वायरमेंट जी आहे ते आपल्याला मेजर्स असणं गरजेचं आहे. मग मेजर्स जसं आपण क्वांटिटी मध्ये माल असतो, क्विंटल्स वगैरे, किंवा त्याला तुम्ही नॉट ऍप्लिकेबल सुद्धा करू शकतात. ठीक आहे. आता मी थोडंसं ऍडव्हान्स लेवलवरच येऊ आपण की चालूमध्येच जीएसटी सुद्धा ऍप्लिकेबल व्हायला पाहिजे. जो माझा या ठिकाणी पुढचा पार्ट होता खरं म्हणजे या ठिकाणी जीएसटीची रेट ऍप्लिकेशन. तर या ठिकाणी रेटचा जर विचार करत असाल तर जीएसटी जो आहे तर आपण टॅलीमध्ये अकाउंटिंग करताना जीएसटी रेट जे आहे ते आपण 3 लेवलला सेट करू शकतो. पहिली लेवल जी आहे ती आपण कंपनी लेवल म्हणतो. या ठिकाणी एकच रेट असेल, तुमच्याकडे जोही माल येत असेल तर त्याला 18% म्हणजे 18%, कुठलाच दुसरा रेट ऍप्लिकेबल राहणार नाही. त्यानंतर दुसरी जी सेटिंग आहे तर ती या ठिकाणी ग्रुप लेवल सेटिंग आपल्याला ग्रुप करायचे. म्हणजे की एक माल जो येतो तो 12%चा आहे, एक माल जो येतो तो 18%चा आहे, एक माल जो येतो तो 5%चा आहे, अशी ग्रुप लेवल सेटिंग. आणि तिसरी जी लेवल सेटिंग आहे दॅट इज अकाउंट लेवल सेटिंग. इंडिव्हिज्युअल प्रत्येक अकाउंटला वेगवेगळा टॅक्स रेट लावायचा आहे. ठीक आहे. आणि म्हणून तो या ठिकाणी दोन्ही दाखवून देतो मी, जेणेकरून आपल्याला मला दोन्ही पण घेता येईल, म्हणजे जीएसटी विथ घेता येईल. आणि म्हणून या ठिकाणी सेटिंग्स कशी आहे तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला फीचर्समध्ये जायचं आहे. जीएसटी ऍक्टिव्हेट करण्यासाठी ह्या कंपनीला आपण जीएसटी अनेबल केलेला नाहीये. जीएसटी अनेबल करण्यासाठी आपण स्टॅट्युटरी अँड टॅक्सेशन मध्ये जातोय. जीएसटी हा टॅक्सेशनचा पार्ट असल्यामुळे टॅक्सेशनची सेटिंग करायची आपल्याला. आणि म्हणून या ठिकाणी पहिलं याला येस केलेलं आहे. इथे आपण सेट ऑर अल्टरला एस करतोय आणि मग बाकीच्या फील्ड्स बद्दल आता इतका वेळ पण नाही आपल्याला सांगण्यासाठी, आपण पुढे घेऊन चाललोय. जर या ठिकाणी यस जर केलं आणि मग डिस्क्रिप्शन काय जे मालाचं नाव वगैरे टाकले, HSN कोड, SSC कोड वगैरे जे काही आपण एंटर केले आणि हा रेट जो आहे तर तो टॅक्सेबल केला आणि मग 18% जर इंटिग्रेटेड केला तर 9% आणि मग सगळा जो काय आपल्याकडे माल येणार आहे तर तो सगळा माल या ठिकाणी आपल्याला 18% राहील. कंपनीमध्ये जोही माल परचेस और सेल्स होईल हा 18% सेल और परचेस होईल. ही झाली कंपनी लेवल सेटिंग, म्हणजे एकच रेट. तर जनरली असं नसतं. जनरली आपल्याकडे वेगवेगळ्या टॅक्स रेटचा माल असतो आणि म्हणून आपण इंडिव्हिज्युअल म्हणजे कंपनी लेवल सेटिंग शक्यतो करत नाही आणि म्हणून याला आपण नो राहून देतोय. ठीक आहे. जीएसटी क्लासिफिकेशन आपल्याला अनेबल करावंच लागतं. जीएसटी क्लासिफिकेशन अनेबल केल्याशिवाय आपल्याला जीएसटी तर ऍप्लिकेशन करता येणार नाही. त्यानंतर प्रोव्हाइड LUT किंवा बॉन्ड डिटेल्स हे कोणासाठी येतं, जेव्हा कंपनी एक्सपोर्ट करते टॅक्स वगैरे न लागता, म्हणजे जीएसटी ऍप्लिकेबल न होता या ठिकाणी काही माल जो येतो तो सेलिंग और परचेस होत असतो आउट ऑफ कंट्री. तर एक्सपोर्ट इम्पोर्ट साठी आपल्याला बॉन्ड डिटेल्स किंवा LUT ऑप्शन जे येतं ते आपल्याला यूज करता येतं. या पद्धतीने ह्या सेटिंग झाल्यानंतर आता हे मी म्हटलंय हे बेसिक व्हर्जन आहे, हे काही पेड व्हर्जन नाहीये आणि म्हणून इथे मी जे यस केलं होतं ते बाय डिफॉल्ट नो होऊन गेलेलं आहे, परंतु मधल्या सेटिंग्स जे आहेत त्या ऍक्टिव्हेट झालेल्या आहेत, त्यामुळे त्याचा काही जास्त विचार करायची गरज नाही. आता झालं हे कंपनी लेवल सेटिंग कशी केली जाते, परंतु मी केलेली नाहीये, फक्त आपल्याला दाखवलंय की कंपनी लेवल सेटिंग कशी केली जाते. आता दुसरं जे ऑप्शन आहे दॅट इज ग्रुप लेवल सेटिंग. तर आपल्याला ग्रुप लेवल सेटिंग साठी आपण अकाउंटिंग इन्फो मध्ये जा, स्टॅट्युटरी या ठिकाणी स्टॅट्युटरी इन्फो किंवा इन्व्हेंटरी मध्ये इन्फो मध्ये जा, या ठिकाणी सुद्धा स्टॅट्युटरी इन्फो हे ऑप्शन येऊन जाईल आणि त्यामध्ये आपल्याला जीएसटी क्लासिफिकेशन दिसेल. मग आता या ठिकाणी जीएसटी क्लासिफिकेशन मध्ये जाऊन जर आपण या ठिकाणी ग्रुप तयार करू तर ही झाली ग्रुप लेवल सेटिंग. आणि जर या ठिकाणी ऍटम ओपन करून ऍटम क्रिएट केलाय, आता सपोज एखादा ऍटम आहे दॅट इज पेन, पेन जो आहे तो क्वांटिटी मध्ये घेतला
आणि याला या ठिकाणी यस केलं आणि मग पेनसाठी टॅक्सेबल पेन जो येतो तो 12% तर ही प्रत्येक आयटमला आपल्याला सेटिंग करावं लागेल. म्हणजे पेनसाठी आपल्याला रेट अप्लाय केला, नंतर नोटबुक घेतली, नोटबुकसाठी रेट अप्लाय केला. तर तसं न करता आपण काय करतो की स्टेशनरीचा एक ग्रुप तयार करून घेऊ आणि त्या ग्रुपलाच आपण 12% लावून देऊ. त्यानंतर दुसरा एखादा ग्रुप करू की ज्याला आपल्याला जास्त टॅक्स आहे. मग या ठिकाणी असं न करता आपण याला नोच राहून दिलं. ठीक आहे. मग असं तयार न करता मी तेच सांगितलं आपल्याला की आपण काय करू की स्टॅट्युटरी इन्फो मध्ये गेलो आणि मग ग्रुप तयार केला. पहिला ग्रुप आपण या ठिकाणी तयार करतोय स्टेशनरी. स्टेशनरीला आपण या ठिकाणी 12% राहून देऊ. त्यानंतर कम्प्युटर स्पेअर्स हा दुसरा एक ग्रुप तयार केला. म्हटलं हे HSN वगैरे हे इसेन्शियल आहेत, परंतु आपल्याला या ठिकाणी मी बेसिक लेवलला म्हणजे प्रोफेशनल व्हर्जन नाहीये, एज्युकेशन मोड आहे, त्याच्यामुळं बाकीच्या गोष्टी मी काही याच्यात घेत नाहीये. कम्प्युटर स्पेअर पार्टला आपल्याला 18% रेट अप्लाय केला आपण. कशासाठी किती रेट आहे याची लिस्ट नेटवर देखील आहे. आपल्या मनाने चालणार नाही. प्रत्येकासाठी रेट जे आहेत ते डिफाईन झालेले आहेत. ठीक आहे. आता 2 ग्रुप तयार केले आणि मग आता युनिट ऑफ मेजरवर जातोय किंवा सॉरी युनिट ऑफ स्टॉक आयटमवर जातोय आणि मग स्टॉक आयटम तयार करणार. पहिला जो आहे तो पेनचा तयार केला. ठीक आहे. आता मिनिट स्टॉक ग्रुप तर ग्रुप तयार केला. पहिला जो ग्रुप आहे तो स्टेशनरीचा. स्टेशनरी आणि मग या ठिकाणी यस करतोय आणि मग स्टेशनरीसाठी आपण स्टेशनरीचा ग्रुप घेतला. दुसरा आपण कम्प्युटर स्पेअर याला यस करून, कारण ग्रुप लेवल सेटिंग चालू आहे ध्यानात घ्या. कम्प्युटर स्पेअर आणि मग आता स्टॉक आयटम क्रिएट करायला चाललो. ठीक आहे. मग स्टॉक कम्प्युटर आयटम मध्ये पहिला जो येतो तो पेन स्टेशनरी क्वांटिटी मध्ये. मग आता इथे यस करायची गरज नाही. जर इथे पुन्हा यस करत असेल तर मग आपली सेटिंग जी ती अकाउंट लेवल सेटिंग होईल. आपण अकाउंट लेवल नाही, आपण ग्रुप लेवल सेटिंग वर आहोत. नोटबुक घेताना स्टेशनरीच्या अंडर येतोय. नंतर आहे पेन ड्राईव्ह, तो कम्प्युटर स्पेअर पार्ट मध्ये. हार्ड डिस्क, आता हे 2-3 आयटम मी बनवले. ठीक आहे. आता आपल्याला खरं म्हणजे हे सगळे जे वाउचर एंट्रीज ज्या केल्या होत्या अगोदरच्या त्या राहू देऊ आपण. आता दुसऱ्या वाउचर एंट्रीज करू. या वाउचर एंट्रीज आपल्याला विथ टॅक्स दाखवायचे आहेत जीएसटी नुसार. मग आता जीएसटी नुसार दाखवण्यासाठी थोडंसं आपल्याला आता जीएसटीची थोडीशी पार्श्वभूमी सांगणं गरजेचं आहे. आपल्याकडे टॅक्स जो आहे जीएसटी तो रेट जर जनरली सगळ्याला माहिती होऊन गेले, कारण जीएसटी बऱ्यापैकी पॉप्युलर होऊन गेलेलं आहे. आपल्याकडे रेट जे आहे ते 0% आहे, 5% आहे, 12% आहे, 18% आहे आणि 28% देखील आहे. याच्यामध्ये CGST, SGST आणि IGST ह्या 3 वेगवेगळ्या प्रकारात जीएसटी जो येतो तो कलेक्ट केला जातो. ज्यावेळेस ट्रान्झॅक्शन जो आहे म्हणजे परचेस आणि सेलर हे दोघंही सिमिलर स्टेटमध्ये येत असेल, सेम स्टेट, तर त्यावेळेस त्या ठिकाणी टॅक्स जो ऍप्लिकेबल होईल तो CGST आणि SGST. CGST आणि SGST म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट 50% घेईल आणि स्टेट गव्हर्नमेंट 50% घेईल. परंतु ज्यावेळेस ट्रान्झॅक्शन 2 स्टेटमध्ये घडतो तर त्या ठिकाणी CGST आणि SGST येणार नाही, त्या ठिकाणी फक्त IGST ऍप्लिकेबल होईल. ठीक आहे. आणि म्हणून या ठिकाणी दोघांचेही लेजर्स तयार केले. आता बेसिक व्हर्जन मध्ये पेड व्हर्जन मध्ये जास्त डोक्याला ताण होत नाही, परंतु बेसिक व्हर्जन मध्ये बऱ्यापैकी आपल्याला या ठिकाणी मेहनत घ्यावी लागते.
आणि म्हणून या ठिकाणी आणखी काही लेजर्स तयार करावे लागतील. मग आता ते लेजर्स आपण बाकीचे तयार करून घेऊ. जसं पहिलं आहे की CGST. मग आता CGST मध्ये सुद्धा इनपुट आणि आउटपुट लेजर तयार करावं लागतात. इनपुट कशासाठी, तर या ठिकाणी परचेससाठी, आणि आउटपुट कशासाठी, तर सेल्ससाठी. CGST आणि हे जे आहेत हे ड्युटीज अँड टॅक्सेस GST अंडर हेड घेतो याला आपण. आणि मग CGST असल्यामुळे सेंट्रल टॅक्स, आणि जनरली नॉर्मल राउंडिंगच राहून द्यायचा असतो. CGST इनपुट झाला तर CGST आउटपुट. ड्युटीज अँड टॅक्सेस मध्ये GST, CGST चे इनपुट आउटपुट झाले. आता SGST, एस म्हटलं तर स्टेट आहे म्हणून स्टेट टॅक्स. SGST इनपुट, SGST आउटपुट. त्यानंतर IGST, IGST इनपुट. इथे इंटिग्रेटेड घ्यावा लागेल. आणि IGST आउटपुट. हे 6 लेजर आपल्याला तयार करावे लागतात. SGST, CGST आणि IGST. त्याचे इनपुट आणि आउटपुट परचेस आणि सेल्स साठी. आता जे सुरुवातीला आपण म्हटलं की वाउचरचे टाईप 6 बोललो होतो. वाउचरचे टाईप 6, परंतु आता वाउचरचे टाईप मी वाढवतो. तुम्हाला मी म्हटलं की ते आपण वाढवू शकतो, आणि म्हणून वाउचर टाईप्स मध्ये गेलो आणि क्रिएट मध्ये मला वाउचर टाईप्स वाढवायचे. मग मी वाढवतोय एक, मला परचेस नकोय, परचेस GST पाहिजे, कारण GST ने ट्रान्झॅक्शन करायचं आहे मला. याच्यासाठी अंडर मी परचेसेस घ्यावा लागेल, आणि मला परचेसचा सुद्धा वाउचर होता त्यालाही चेंज करू शकतो आपण. त्यालाही या ठिकाणी अशा प्रकारची सेटिंग टाकू शकतो. परंतु आता मला आणखी एक वाउचर लागतंय, आणि म्हणून परचेस GST क्लास दिला, आणि जे परचेस अकाउंट आहे परचेस अकाउंट घेतलं. या ठिकाणी CGST इनपुट, परचेस साठी इनपुट लागतो म्हणून CGST इनपुट, आणि SGST इनपुट परचेस साठी. ठीक आहे. आणि परचेस IGST, या ठिकाणी फक्त IGST इनपुट. या ठिकाणी परचेस GST एक वाउचर मी वाढवलंय. ज्यावेळेस आपण वाउचर एंट्रीज करू तुम्हाला तिकडे दिसून येईल. दुसरं एक मी वाढवतोय या ठिकाणी सेल्स GST. याला अंडर घेताना वाउचर टाईप जो होतो तो सेल्सच घ्यावा लागेल, आणि इथे देखील मग सिमिलरली सेल्स GST सेल्स, आणि मग या ठिकाणी CGST जो आहे CGST आउटपुट. तिकडे इनपुट घेतले होते, आता आउटपुट SGST आउटपुट, आणि सेल्स IGST, या ठिकाणी IGST आउटपुट. ठीक आहे. मी म्हटलंय हे बेसिक व्हर्जन आहे. सगळेच फीचर्स ऍप्लिकेबल होतील किंवा सगळे आपल्याला जसे वाटतात तसेच फंक्शनिंग करतील असं नाहीये. बऱ्याच ठिकाणी काही अडचणी पण येतील, परंतु आपण दाखवण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. आता अकाउंटिंग वाउचर मध्ये आलो आपण, आणि F9 जे आहे ते परचेस साठी मी F9 बटन प्रेस करतोय. तर बघा परचेस और परचेस GST. मग GST ने परचेस केलेला आहे का फक्त रेग्युलर परचेस केलेला आहे? मग या ठिकाणी मी म्हणतोय GST ने परचेस केलंय. ठीक आहे. एंटर केलं. मग आता परत प्रश्न आहे की आपल्याला GST म्हणजे CGST आणि SGST ऍप्लिकेबल करायचा का IGST ऍप्लिकेबल करायचा? जनरली मालाचं मॅक्झिमम खरेदी विक्री सिमिलर स्टेट मध्ये होत असते. कमी आहे
2 स्टेटमध्ये, परंतु एकाच राज्यामध्ये खरेदी विक्री होत असते आणि म्हणून आपण ते घेतलं. इथे लगेच आपल्याला दिसून येईल CGST, SGST. जर परत मी या ठिकाणी IGST जर घेतोय तर या ठिकाणी आपल्याला IGST दिसून येईल. ठीक आहे, मी CGST, SGST दाखवतोय. ठीक आहे, या ठिकाणी पार्टीज नेम चुकले, पार्टीज नेम जे आहे या ठिकाणी कोणाकडून माल खरेदी करतोय तर आपला क्रेडिटर कोण आहे ते मला एकदा बघावं लागेल. या ठिकाणी क्रेडिटर जो आहे तो आपला JSK क्रिएशन आहे आणि म्हणून JSK क्रिएशन घेतलं. आणि मग आता नेम ऑफ आयटम आपण पेन घेतला होता, तर पेन क्वांटिटी किती, तर 100. हे ऑर्डर नंबर वगैरे ते गरजेचे आहेत, परंतु सध्या मी म्हटलं ते दाखवायची काही गरज नाही. बघा पेन लिहिला 1000 रुपये. पेनवर मी म्हटलं की 12% टॅक्स आहे. पेनवर जर 12% जर कॅल्क्युलेट केला, बघा नॉर्मल कॅल्क्युलेटरनी 1000 गुणिले 12% 120 रुपये येतात. CGST चे 60 रुपये, SGST चे 60 रुपये. ठीक आहे, त्यानंतर पेन ड्राईव्ह. आता हे जे नंबर याला नॉट ॲप्लिकेबल केलं तरी काही प्रॉब्लेम येत नाही. पेन ड्राईव्ह 100 घेतले आणि त्याचा रेट जो आहे तो पेन ड्राईव्ह जनरली 500 रुपये आपण घेतला. आता पेन ड्राईव्हचे जर या ठिकाणी व्हॅल्यू जर बघायला गेलो आपण, तर 50,000 रुपयाचे पेन ड्राईव्ह आहे आणि मग 50,000 गुणिले 18% तर 9,000. ठीक आहे, मग 9,000मध्ये इथे सुद्धा त्यांनी 12 पेनच घेतले, सॉरी पेन ड्राईव्ह नाही घेतला आपण या ठिकाणी. पेन ड्राईव्ह पेन घेतला होता बघा. तर 50,000चा आपण या ठिकाणी माल घेतलाय पेन ड्राईव्ह. याच्यावर जर या ठिकाणी 18% जर GST कॅल्क्युलेट केला तर 9,000 आणि मग 9,000चे जर निम्मे जर केले तर आपल्याला 9,000च्या निम्मे जर केले तर आपल्याला दिसेल 4500. ते 4500 आणि पेनातले 60 रुपये पेनाचे टॅक्स. तर बघा या ठिकाणी दोघांनाही 50-50%, म्हणजे पेनवरचाही टॅक्स कॅल्क्युलेट केला आणि पेन ड्राईव्हवरचा देखील टॅक्स कॅल्क्युलेट केला. ठीक आहे, नोटबुक आहे, नोटबुक घेतले आपण. नोटबुक 1000 घेतल्या की ज्याचा रेट 20 रुपये होता. तर या ठिकाणी 20,000वर देखील त्यांनी त्याच्या पद्धतीने प्रॉपर टॅक्स कॅल्क्युलेट केलेला आहे. आपल्याला टॅक्सेशन कॅल्क्युलेट करायची गरज नाही. GSTचे ज्यावेळेस रेट ॲप्लिकेबल होतात त्यावेळेस त्याला आपल्याला कॅल्क्युलेशन करावे लागतात. इथे कॅल्क्युलेशन करायची गरज नाही, बाय डिफॉल्ट कॅल्क्युलेशन करून देतोय. आणि लास्ट आयटम आपण हार्ड डिस्क घेऊ. हार्ड डिस्क आपण 10 घेतलंय की ज्याची प्राइस जी आहे ती 2,000 आहे. तर हार्ड डिस्कवर 18% आणि पेनावर या ठिकाणी 12% टॅक्स कॅल्क्युलेट करेल. याची आपण प्रिंट अल्टर P जर केलं तर प्रिंट देखील निघून जाईल. ठीक आहे, आणि कॅल्क्युलेशन जर करून बघायचं असेल तर आपण कॅल्क्युलेशन सुद्धा, म्हणजे आपल्याला वाटतं की नाही हे सगळं चुकीचं कॅल्क्युलेशन करून देतो, आपण कॅल्क्युलेट करून बघू. या ठिकाणी पेन आणि पेन ड्राईव्ह आणि हार्ड डिस्क जे आहे याचे 70,000 रुपये, 50 आणि हे 20, 70,000. 70,000 गुणिले जर 18% जर कॅल्क्युलेट केलं तर 12,600 येत आहे. 12,600 भागिले 2 तर 6,300 एक व्हॅल्यू झाली. त्यानंतर पेनाचे 1,000 आणि नोटबुकचे 20,000 असे झाले 21,000. याच्यावर आपण 12% टॅक्स कॅल्क्युलेट करतोय, तो झाला 2,250 2520 सॉरी 25
20 भागिले 2 ते येतात 1260. ठीक आहे. आणि मग 1260 प्लस आपले पहिले जे आलेले होते 6300, तर हे 7560 रुपये, 7560 रुपये. मग आपल्याला टॅक्स कॅल्क्युलेट करायला किती, आताच हे कॅल्क्युलेशन करणार 6300 लक्षात ठेवले म्हणून आपल्याला लक्षात आलं. कशाला एवढ्या टॅक्सेशनचे अमाऊंट्स कॅल्क्युलेट करायच्या किंवा लक्षात ठेवायच्या. आपण या ठिकाणी ग्रुप लेवल सेटिंग केलेली आहे. पेन किंवा पेनच्या म्हणजे स्टेशनरीचे जे एवढे आयटम आहे त्यांच्यावर मी 2च आयटम तयार केले होते, पेन आणि नोटबुक. बुक्स असतील किंवा मग स्टॅपलर्स वगैरे भरपूर आयटम आहेत. मग प्रत्येकासाठी 12% न लावता आपण ग्रुप तयार केला, ग्रुप लेवल सेटिंग. मी या ठिकाणी पीपीटी मध्ये तेच सांगितलंय की आपल्याला 3 प्रकारच्या सेटिंग्स टाकता येतात. एक कंपनी लेवल, दुसरं ग्रुप लेवल आणि तिसरं आयटम लेवल. तर आयटम लेवलवर सेटिंग करायला जर गेलो आपण तर प्रत्येक आयटमसाठी आपल्याला टॅक्स रेट डिफाईन करावा लागेल. आणि ग्रुप लेवलवर जर म्हटलं तर आपण ग्रुपिंग करतो. मोबाईलचा एक ग्रुप तयार केला की ज्याला 28% चार्ज लावला आपण. तर मग 28%चा जर माल खरेदी केला असो तर 28%चा 28% तो बरोबर कॅल्क्युलेट करून देईल. म्हणजे परचेसचा आणि सेलचा ट्रान्झॅक्शन करा. आता ह्याच परचेसचा ट्रान्झॅक्शन आहे, या ठिकाणी हा ट्रान्झॅक्शन फिनिश झाला. प्रोव्हाइड जीएसटी ई गेटवे, तुम्हाला हे ऑनलाईन टाकायचं आहे, पाठवायचं आहे. तुम्ही यस म्हणा, ई वे तर तुम्ही याला यस करू शकतात. ह्या पद्धतीने हा ट्रान्झॅक्शन जो येतो तो ऍक्सेप्ट केला की याचं रेकॉर्डिंग होईल. आणि जर या ठिकाणी तुम्हाला वाटतं की याची प्रिंट घ्यायची आहे किंवा दुसऱ्याला मेल करायचा आहे तर आपण याला मेल देखील करू शकतो. जसं या ठिकाणी मी म्हटलं अल्टर पी बटन प्रेस केलं आणि या ठिकाणी प्रिंटला यस करून इथे प्रिंट ऑप्शन आहे तर त्याच्याबरोबर या ठिकाणी मेल ऑप्शन देखील आहे. मेल ऑप्शनवर जर क्लिक केलं तर हाच रिपोर्ट समोरच्याला मेल देखील होईल. आणि जर झूम करून जर बघायला गेला तर आपल्याला दिसेल पेन 100 क्वांटिटी 10 रुपये रेट, 1000 रुपये. पेन ड्राईव्ह 500 रुपयाचे 100 क्वांटिटीमध्ये. नोटबुक 1000 20 रुपयाचे. आणि हार्ड डिस्क जे आहे ते 10 2000च्या असे झाले. टोटल 91,000. त्याच्यात CGST ऍप्लिकेबल झाला, SGST ऍप्लिकेबल झाला. आणि हे आपलं या पद्धतीचं परचेस GST ने बिल जनरेट झालेले. आता हे पहिल्यापासून सगळं घेईल. त्याच्यापेक्षा मी काय करतो, या ठिकाणी इथे घेऊन टाकतो म्हणजे जेणेकरून लगेच होऊन जाईल. ठीक आहे. ज्यावेळेस आपण स्टॉक आयटम यूज करून जर्नल एंट्रीज करतो ना तर त्याचा एक फायदा आहे की तुमच्याकडे तो स्टॉक आहे का नाही म्हणजे त्याची विक्री करता येईल. आपण पहिले जे अकाउंटिंग एंट्रीज घेतल्या ना तर तुमच्याकडे माल आहे का नाही काही प्रॉब्लेम नाही, तो एंट्री करत राहील. परंतु आता कसा विषय आहे की तुमच्याकडे माल आहे का नाही म्हणजे विक्री करता येईल. आता जर मी सेल्स मध्ये जर गेलो ना तर मला सेल्स मध्ये सुद्धा तो पुन्हा विचारून की सेल्स पाहिजे रेग्युलर का सेल्स विथ जीएसटी पाहिजे. मी म्हणतो सेल्स विथ जीएसटी. मग तो सांगतोय की आता तुम्हाला CGST करायचं काय SGST किंवा IGST. तर मी म्हणतो नाही मला विदिन स्टेटच पाहिजे. आणि म्हणून विदिन द स्टेट येतं त्यासाठी आपण या ठिकाणी रेफरन्स नंबर वगैरे इसेन्शियल असतात. पण मी म्हटलंय की आपल्याला या ठिकाणी बेसिक व्हर्जन मध्ये घेतोय. माल विकतो आपण इंडियन कॉटनला. ठीक आहे. आता या ठिकाणी पेन जर क्लिक केलं तर आपल्याकडं पेन 100 क्वांटिटी मध्ये क्वांटिटी सुद्धा दाखवतोय. इथे हे वैशिष्ट्य आहे. आयटमनी ज्यावेळेस आपण रेकॉर्डिंग करायचो ना तर इथे आपल्याला क्वांटिटी दाखवतो. पहिल्या याच्यात त्याच्यात आपल्याला क्वांटिटी दाखवत नाही. पहिलं जे शिकवलं ते बेसिक व्हर्जनवर होतं. तुम्हाला हे सांगतो मी. पहिलं जे येतं ते बेसिक लेवल, ही जी आता ही इंटरमिजिएट लेवल आहे. आणि म्हणून या ठिकाणी क्वांटिटी डिस्प्ले करत. मग आता पेन घेतले आणि जर मी इथे 200 लिहिलं ना तर तो म्हणन की तुमच्याकडे तर 100च आहे, तुम्ही 200 कसं काय विकताय. तुमच्याकडे 100 आहे तुम्ही 200 कसं काय विकायला लागले. तर तुम्हाला तुम्ही याला ऍक्सेप्ट करून पुढे जाऊ शकतात. परंतु हे चुकीचं आहे. तुम्हाला तो ऑर्डर एक वॉर्निंग देईल की 100 युनिट असताना 200 कसं काय विकताय तुम्ही. ठीक आहे. आणि म्हणून ते चुकीचंच आहे तर आपण ते चुकीचं कशाला रेकॉर्डिंग करायचं. तो निगेटिव्ह स्टॉक दाखवेल. याचा अर्थ असा आहे की तुम्ही 100 आता त्याला देणार आहात आणि 100 तुमचे नंतर येणार आहे ते सुद्धा त्याला
ऍडव्हान्स मध्ये विकून टाकत आहात, असा त्याचा अर्थ समजला जातो. पण आपण तसं न करता आपण काय करू, त्याला 50च युनिट विकू. आपण पेन 10 रुपयाने घेतले होते, तर आपण फायदा घेतो 10 रुपयाच्या ऐवजी 15 रुपयाने विकतो. ठीक आहे. आणि मग त्याच्यावर 45 रुपये टॅक्स लागला. ठीक आहे. त्यानंतर पेन ड्राईव्ह जे आहे, तर ते 500 रुपयाने आपण परचेस केले होते, तर ते आपण या ठिकाणी 40 विकू आणि 500च्या ऐवजी 600 ने विकू. ठीक आहे. क्वांटिटी तो दाखवेल, तुमच्याकडे 100 आहेत पेन ड्राईव्ह, त्यातले आपण 40 विकतोय. त्यानंतर नोटबुक 20 रुपयाने घेतल्या होत्या, 1000 आहेत आपल्याकडे. 1000तून आपण 450 नोटबुक विकतो 30 रुपये. टॅक्स कॅल्क्युलेशन चालू आहे, आपल्याला ते करायची गरज नाही. खाली जे आहे ना, ते ऑटोमॅटिक आकडे बदलत चालले आहेत. या ठिकाणी 3015 दिसत आहे ना खाली. आता हार्ड डिस्क ज्यावेळेस परचेस करेल ना, सेल करेल, हार्ड डिस्क 10च होत्या, तर 2च विकल्या, 3000 विकल्या, 3555 झाले. आता 3100 काहीतरी समथिंग होतं. टॅक्सेशनच्या अमाऊंट सुद्धा बदलत जातात. ठीक आहे. आणि म्हणून ट्रान्झॅक्शन जे आहेत, जे स्पेशली जीएसटीचं कॅल्क्युलेशन करायचं, एक कॅल्क्युलेटर घेऊन बसायचं आणि मग कॅल्क्युलेटरवर एंट्री करा. विशेष म्हणजे टॅलीमध्ये तर ते फीचर्स आहेत की आपल्याला या ठिकाणी कंट्रोल एन जर बटन प्रेस केलं तर कॅल्क्युलेटर ऍक्टिव्हेट होऊन जातं. परंतु मग कॅल्क्युलेटर पण करा आणि एंट्री पण करा, हे कोणी सांगितलंय? कम्प्युटर किंवा हे सॉफ्टवेअर जे आहे ते आपलं काम कमी करण्यासाठी आलेलं आहे, काम वाढवण्यासाठी आलेलं नाहीये. आणि म्हणून कम्प्युटराइज अकाउंटिंगचा हा वेगवेगळा ऍडव्हान्टेजेस आहे की ते टॅक्सेशनचं तुम्ही सेपरेट कॅल्क्युलेशन न करता या ठिकाणी कॅल्क्युलेशन आम्ही करून देऊ. तुम्ही फक्त रेट डिफाईन करून द्या आम्हाला. आता पेनला 12% नाहीये, मला माहिती आहे पेनचे रेट वेगळे आहे, परंतु या ठिकाणी शो करण्यासाठी मी वेगवेगळे रेट ऍप्लिकेबल केलेले आहे. ठीक आहे. आणि म्हणून कंट्रोल एम मध्ये जर आलो तर परत आपण आपल्या स्क्रीन मध्ये येतोय आणि या ठिकाणी याला ऍक्सेप्ट करतोय. याची या ठिकाणी प्रिंट आपण काढू शकतो. ठीक आहे. HSN नंबर वगैरे द्यावा लागतात आपल्याला. HSN नंबर मी म्हटलं की ते इसेन्शियल असतात. या ठिकाणी आपण काही ते टाकलेले नाहीये, परंतु HSN कोड जे आहे, आपण जर नेटवर जर सर्च करायला गेलात, या ठिकाणी नेटची विंडो ओपन करून दाखवतो. HSN प्रत्येक गोष्टीसाठी HSN आहेत. म्हणजे HSN त्या दिवशी मी दाखवतो, सिमेंट बॅग साठी HSN आहे, कोड आहेत वेगवेगळे HSN. म्हणजे थोडा त्याचा फुल फॉर्म आहे ना, उच्चारायला थोडासा अवघड आहे. HSN कोड जे आहे ना, हार्मोनिक त्याचा नेमोकल्चर, या ठिकाणी हार्मोनाइज्ड सिस्टम ऑफ नेमोकल्चर. ठीक आहे. तो थोडासा प्रोनाउन्सिएशन करायला थोडासा टिपिकल आहे, परंतु इतकं पण अवघड नाहीये. आपण HSN कोड फॉर स्टेशनरी जर आपण सर्च केलं तर नेटवर आपल्याला HSN कोड फॉर स्टेशनरी, मग त्या सर्व डिटेल्स या ठिकाणी येईल. हा कोड आहे HSN कोड. प्रत्येकाचे HSN कोडची लिस्ट नेटवर अवेलेबल आहे. इवन त्याचे टॅक्स रेट सुद्धा आपल्याला या ठिकाणी जीएसटी रेट फॉर स्टेशनरी, तर जीएसटी रेट फॉर स्टेशनरी 12%. मी म्हटलं की मे बी मी अंदाजे टाकलं होतं, पण पेन नोटबुक हे 12% मध्येच आहे. एक अंदाज मी लावला होता की 12% मध्ये असू शकतं. सगळेच परफेक्ट अंदाज येत नाही, कधी कधी अंदाज बरोबर येऊन जातात. या ठिकाणी 12% मध्ये पेन नोटबुक वगैरे येऊन जातात. तर प्रत्येकाचे टॅक्स रेट सुद्धा आपण नेटवर सर्च करू शकतो. प्रत्येकाचे आपण HSN कोड सुद्धा या ठिकाणी नेटवर बघू शकतो. HSN कोड जे आहेत ते गुड्स साठी आहेत. HSN कोड जे आहे ते गुड्स साठी आहे. आणि SSC कोड जे आहे, SSC जे आहे, SSC कोड जे आहे ते सर्व्हिसेस साठी आहे.
SSCचा फुल फॉर्म सुद्धा आपण बघून घेऊ शकतात. या ठिकाणी सर्व्हिसिंग अकाउंटिंग कोड. सर्व्हिसिंग, आता HSC कोड तसे बघायला गेले तर तो एक कमीच आहे. सर्व्हिसेस आपल्याकडे कमी प्रोव्हाइड केले जातात. आपल्याकडे मॅक्झिमम जे आहे ते गुड्स प्रोव्हाइड केले जातात आणि म्हणून गुड्सचे कोड जे आहेत ते जास्तीत जास्त युटिलाइज केले जातात. ठीक आहे. तर या ठिकाणी विथ GST वाउचर एंट्री जी आहे ती मी करून दाखवते. आता इथेच मी म्हटलंय की ITGST मध्ये IGST जे आहे तर त्याच्यामध्ये करता येईल का, तर त्याचाही आपण प्रयत्न करून बघू. इथे IGST घेत आहे. IGST येऊन गेलाय. पार्टीज नेम जे आहे ते JSK क्रिएशन. आता मे बी कॅल्क्युलेट करेल का ते अंदाज नाहीये, कारण मी म्हटलं हे बेसिक व्हर्जन आहे. 10 रुपये बाय डिफॉल्ट घेतो तो. अथवा IGST कॅल्क्युलेट केलेला नाहीये. मी म्हटलंय की हे बेसिक व्हर्जन आहे आणि म्हणून बेसिक व्हर्जन मध्ये काही ठिकाणी लॅकुनाज येऊ शकतो. सगळंच परफेक्ट करेल तर ते मग हे सॉफ्टवेअर विकत कोण घेईल, आणि म्हणून कुठलाही सॉफ्टवेअर डेव्हलपर जो आहे ना कुठं ना कुठं काही ना काही अडचणीचं ठेवतोय. तसंच सेलमध्ये सुद्धा एकदा मी ट्राय करून बघतो. मी तर अजून चेक केलेलं नाहीये, एकदा बघून घेतो सेल्समध्ये होतंय का. सेल्समध्ये IGST कॅल्क्युलेट करतोय का. पार्टीज नेम जे आहे इंडियन कॉटन. पेन 50 राहिले, विकले ना 50, मग आता 50च राहिले. पेन ड्राईव्ह सुद्धा 40च राहिले, विकले गेले, ते लगेच दाखवतो ना. चाळीस राहिले होते, मग 10 विकतोय. 15 रुपयाने विकले होते, म्हणजे आताही 15 दाखवेल. इथे पण IGST कॅल्क्युलेट केलेला नाहीये. ठीक आहे, म्हणजे कुठं ना कुठं थोडं तरी लॅकुनात राहतो पेड व्हर्जन मध्ये आणि बेसिक व्हर्जन मध्ये. हे पेड व्हर्जन नाहीये, हे बेसिक व्हर्जन आहे. ठीक आहे, आणि म्हणून या थोड्याफार काही गोष्टी राहून जातात. इथे दुसरं एक वैशिष्ट्य आहे की बऱ्याचदा मालाची खरेदी विक्री करताना जो काही खरेदी करणारा किंवा विक्री करणारा आहे तर यांच्याकडे गोडाऊन सुद्धा असतात, म्हणून मग गोडाऊन क्रिएशन सुद्धा या ठिकाणी केलं जातं. आणि मग एखादा माल जो आहे, जर सपोज एखादा व्यक्ती नागपूरला राहतोय आणि त्याला म्हणजे राहतो सपोज धुळ्याला आणि त्याचं एक गोडाऊन नागपूरला आहे, तर त्याला तो माल जो आहे नागपूरवरनच अमरावतीला पाठवून द्यायचा. इथून कशाला पाठवायचं धुळ्यावरनं, कारण गोडाऊन माझं नागपूरला आहे तर त्या गोडाऊनवरनं पाठवून देऊ. आणि म्हणून गोडाऊन क्रिएशन सुद्धा या ठिकाणी ऑप्शन आहे. जर गोडाऊन क्रिएशन जर सेटिंग ऍक्टिव्हेट करायची असेल तर इथे पुन्हा आपल्याला सेटिंग्स मध्ये येणं, इन्व्हेंटरी मध्ये जाऊन या ठिकाणी मल्टिपल गोडाऊन्स ऑप्शन याला जर यस करून दिलं तर आपल्याला अजून भरपूर ऑप्शन ऍक्टिव्हेट करता येऊ शकतात. आपण यस केलं या ठिकाणी स्टॉक कॅटेगरी देखील या ठिकाणी ऍक्टिव्हेट करू शकतो आपण. तर जितके फीचर्स आपल्याला गरजेचे आहेत, बऱ्याचदा असं होऊन जातं की काही इतके फीचर्स सगळ्याला आपण यस यस करून टाकतो आणि सगळ्याला यस केलं ना तर मग लक्षात राहत नाही की कुठं आपण कोणत्या ऑप्शनला आपण ऍक्सेप्ट करायचंय. जसं या ठिकाणी मी म्हटलं की टॅक्सेशन फीचर जे आहे या ठिकाणी यस केल्यानंतर इथे जर सेट ऑर अल्टर, तर इथे सुद्धा आपण कॉन्फिगर करून जर सगळ्याच ठिकाणी याला यस आहे तर इथे नो जर केलं तर बघा टॅक्सेबल ऑप्शन दिसेल आणि इथे 18% केलं. बाकीचे SSL कोड, HSC कोड वगैरे काहीच, SSC कोड वगैरे काहीच डिटेल नाहीये, सगळं गायब होऊन गेलं. तर तुम्हाला तुमच्या सोयीनुसार टॅली सॉफ्टवेअर जे आहे ते ऑपरेट करा. तुम्हाला गरज काय, तुम्हाला वाटतंय इतके मेनू नको दिसायला कारण माझंच कन्फ्युजन होतंय, एवढं सगळं भरावं लागतंय वगैरे, तर काही गरज नाहीये. तुम्ही कॉन्फिगर मध्ये जा आणि कॉन्फिगर मध्ये जाऊन GST रेट सुद्धा शो नाही करायचे मला, तर आपण नो केलं. GST रेट सुद्धा शो करणार नाही. 9% जे डिवायडेशन होतं ना ते सुद्धा नाही दाखवायचंय मला, कारण माझं कन्फ्युजन होतंय. तर तो इतका कमी करून देतोय तुम्हाला, तुमच्या सोयीनुसार आम्ही कम करून देऊ. आणि म्हणून कॉन्फिगर मध्ये जर गेलात तुम्ही तर आपल्याला जेवढं गरजेचं आहे त्याला आपण यस करू. रिव्हर्स कॅल्क्युलेशन्स आहे, रिव्हर्स चार्ज. आता या सगळ्या कन्सेप्ट जे आहे ना ते ह्या GST जर डिटेल मध्ये घेतलं ना तर त्याच्यात ह्या सगळ्या आहे. ITC क्रेडिट आहे, इनपुट क्रेडिट. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या डिटेल्स मध्ये GST मध्ये दाखवता येईल. आणि म्हणून जितकं आपल्याला या ठिकाणी अनेबल करायचं
कोणत्या सेटिंग्सला आपल्याला यस करायचं आहे, कोणत्या सेटिंग्सला आपल्याला कोणत्या सेटिंग्स नको आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आहेत. तर टॅलीचं हे एक चांगलं म्हणजे वैशिष्ट्य आहे आणि आपल्याला ते फायदेशीर देखील आहे. तर मी आता गोडाऊन तयार करून दाखवले. मग आता इन्व्हेंटरी मध्ये गेलं तर आपल्याला आता गोडाऊन दिसेल. मग गोडाऊन आपण तयार केलं. मेन लोकेशन बाय डिफॉल्ट असतं. मेन लोकेशन म्हणजे आपलं मेन ऑफिस. मग त्यानंतर मग एखादं नागपूरचं, एखादं औरंगाबादचं, तिकडलं गोडाऊन, 2-3 गोडाऊन. मग माल जिथे पडलेला आहे तिथे. आता जर गोडाऊन तयार केलं, पहिलं जे आहे तर औरंगाबाद गोडाऊन केलं. औरंगाबादचं एक गोडाऊन केलं. त्याला आणि दुसरं नागपूर गोडाऊन केलं. 2 गोडाऊन केले. आता एक जी वाउचर एंट्री आहे इन्व्हेंटरी वाउचर मध्ये जाऊन स्टॉक जर्नलची आहे. तर स्टॉक जर्नल मध्ये कसं आहे की एका गोडाऊन मधून माल दुसऱ्या गोडाऊनला देतोय मी. एका गोडाऊन वरनं दुसऱ्या गोडाऊन म्हणजे पेन जो आहे माझ्याकडे 50 क्वांटिटी मध्ये ऑफिसला पडलेला आहे की ज्याचं मेन लोकेशनला 50 क्वांटिटी पडले आहे. त्यातल्या 10 क्वांटिटी 10,000 रुपये रेट मध्ये फरक नाही करायचा आहे मला. तो पेन मला नागपूर गोडाऊनला टाकायचा आहे. 10 क्वांटिटी रेट येतो. ठीक. तर ह्या पद्धतीने एका गोडाऊन वरनं दुसऱ्या गोडाऊनला सुद्धा माल देतो तो ट्रान्सफर करता येऊ शकतो. आणि मग आता ज्यावेळेस मी वाउचर एंट्री करायला जाईल F8 सॉरी F8 सेल्स विथ GST आणि मग आता कोणाला सेल करायचं आपल्याला इंडियन कॉटनला पेन. तर इथे 50 क्वांटिटी जे दाखवले आहे तर मी नागपूर क्वांटिटी नागपूर स्टेशनला बघतो माझ्याकडे 10चे 50 जरी आहेत परंतु नागपूरवरनं विकतोय नागपूर गोडाऊन घेतलं मग 10च क्वांटिटी विकू शकतो मी. मला 50 विकायचे होते परंतु तिथे 50 नाही जे तिथे 10च आहे मग 10च विकावं लागेल. आणि म्हणून म्हणजे तुमच्याकडे गोडाऊन सुद्धा क्रिएट करता येतं. तुमच्या गोडाऊनला किती माल पडलाय तो माल तुम्ही विकू शकता. गोडाऊनवरनं माल तुमचं मेन ऑफिस जे आहे म्हणजे शोरूम म्हणतो आपण तिथे आणू शकतो. शोरूमवरनं माल गोडाऊनला पाठवू शकतो. या सगळ्या एंट्री सुद्धा या ठिकाणी करता येतात. ठीक आहे. तर हे झाले इन्व्हेंटरी वाउचर्स आणि मी ज्या अगोदर घेतले ते अकाउंटिंग वाउचर्स. तर मला वाटतं मी बराच वेळ घेतलाय तर मी थांबतो. कोणाला काही प्रश्न विचारायचे असले तुम्ही विचारू शकतात. मोरे सर. हा सर हॅलो. हा बोला सर. विद्यार्थ्यांना जर काही प्रश्न असतील तर विद्यार्थी सरांना प्रश्न विचारू शकतात किंवा चॅट बॉक्स मध्ये तुम्ही प्रश्न मेन्शन करू शकता. चालतं. आहेत का कोणाला काही प्रश्न? बहुतेक कोणाला काही प्रश्न नाहीत. सगळं तुम्ही सांगितलेलं सर्व व्यवस्थित सर्व विद्यार्थ्यांना समजलं असेल. समजलेलं आहे. हो हो हो. तर खूप छान प्रकारे तुम्ही सर प्रात्यक्षिकपणे विद्यार्थ्यांना समजेल अशा सोप्या भाषेमध्ये सांगितलेलं आहे. धोंडगे सर. तर धोंडगे सर नाहीत वाटते, नॉट रिचेबल आहेत सध्या. आहेत तर सर धन्यवाद आहेत खूप सर. खूप. ओके ओके ओके. चला सर खूप खूप धन्यवाद. तुम्ही आम्हाला इथे येऊन आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सर्टिफिकेट कोर्सच्या या 5व्या दिवशीचे
प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर सचिन जाधव सर, कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय सिंदखेडा, जिल्हा धुळे. सरांनी आपल्याला टॅलीमधील जो महत्वाचा भाग आहे, व्हाउचर एंट्री, जसं आपण मॅन्युअली अकाउंटिंग मध्ये जर्नल एंट्रीज वगैरे करत असतो, तर त्याच एंट्री अकाउंटिंग सॉफ्टवेअर म्हणजे टॅली सॉफ्टवेअर मध्ये कशा पद्धतीने करायचे आहेत, तर या विषयावर सरांनी मोलाचे असे मार्गदर्शन आपल्याला केलेले आहेत. तसंच विद्यार्थ्यांना समजेल अशा सोप्या पद्धतीने म्हणजे कॉम्प्युटरवर लाईव्ह प्रात्यक्षिक सुद्धा करून दाखविलेले आहेत. म्हणून खरंच आम्ही खूप भाग्यशाली आहोत. आमचे विद्यार्थी सरांसारखे आम्हाला आज तज्ञ मार्गदर्शक या ठिकाणी लाभले आहेत. तर मी सरांचे दोन्ही महाविद्यालयाच्या वतीने आयोजन समितीचा समन्वयक या नात्याने सरांचे खूप खूप आभार मानतो व ज्यांचे या कार्यक्रमाला तांत्रिक सहाय्य लाभले असे आमचे मित्र ज्येष्ठ बंधू डॉक्टर गवळी सर, वाणिज्य विभाग प्रमुख जगदंब महाविद्यालय अचलपूर, यांचे सुद्धा आभार मानतो. आणि ज्यांच्यासाठी हा कोर्स आम्ही आयोजित केलेला आहे, आजच्या या जसे कार्यक्रमाचे जे प्रमुख आत्मा म्हणतो आम्ही, असे आमचे विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित राहून सरांचं जे मार्गदर्शन आहे त्यांनी शांतपणे ऐकून घेतलं. तर विद्यार्थ्यांचे सुद्धा खूप खूप आभार. आणि आजच्या दिवशीचे जे सत्र आहे संपले असे मी जाहीर करतो. धन्यवाद जाधव सर. नाही, मला वाटतं की आपण आहे ना अनम्यूट ऑप्शन जे आहे, मोरे सर. अच्छा, आवाज येतच नव्हता का सर? हा, बहुतेक मुलांना अच्छा आपण अच्छा अच्छा अनम्यूट अच्छा. ऑप्शन जे आहे ना ते बंद करून ठेवल्यामुळे मुलांना विचारता येत नाहीये. ओके ओके, मला वाटलं सर मी अनम्यूटच आहे. मी जस्ट आता मी चेक केलं, तर मला लक्षात येऊन गेलं. तर आता ओके मी ओके ओके. अनम्यूट केलेलं आहे. जर आता तर कोणाला विचारायचं असेल तर विचारू शकतात ते. ठीक आहे ठीक आहे. अनम्यूट जेम सेल्फवर आपण आहे ना अनटिक केलेलं होतं ना, त्याच्यामुळे ते बहुतेकांना नसन विचारता आलं. कोणाला विचारायचं असेल तुम्ही आता विचारू शकतात. आता होऊ शकतं, कोणालाही ज्याला अनम्यूट करायचं असेल तो अनम्यूट होऊ शकतो. विद्यार्थ्यांना कुठलेच प्रश्न नाहीत. विद्यार्थ्यांनी चॅट बॉक्स मध्ये मेसेज टाकले सर, सगळ्या ज्या कन्सेप्ट आमच्या क्लिअर झालेल्या आहेत. म्हणून शेवटचा जो कार्यक्रमाचा टप्पा आहे त्याकडे मी वळतो. मी सुद्धा सर आपले सर्वांचे आभार मानतोय. खूप खूप धन्यवाद सर तुमचे. खरंच खूप छान पद्धतीने तुम्ही प्रात्यक्षिक करून दाखवले आमच्या विद्यार्थ्यांना. तर शेवटचा कार्यक्रमाचा टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन. तर मी 2 मिनिटात करतो. सर्टिफिकेट कोर्सच्या या 5व्या दिवशीचे प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर जाधव सर, कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय सिंदखेडा, जिल्हा धुळे, सरांनी आपल्याला टॅलीमधील जो महत्वाचा भाग आहे व्हाउचर एंट्रीज या विषयावर सरांनी मोलाचे असे आपल्याला मार्गदर्शन केलेले आहे. सरांनी त्याचसोबत टॅलीमध्ये जीएसटी म्हणजे सीजीएसटी असेल, एचजीएसटी असेल, आयजीएसटी असेल, तर हा टॅली सॉफ्टवेअर मध्ये कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचा आहे याचे सुद्धा आपल्याला प्रात्यक्षिक करून दाखवलेले आहे. आमच्या विद्यार्थ्यांना समजेल अशा सोप्या भाषेमध्ये सरांनी समजून सांगितलेले आहे. म्हणून सर खरंच आम्ही खूप भाग्यशाली आहोत की सर तुमच्यासारखे आज आम्हाला तज्ञ मार्गदर्शक लाभले. म्हणून मी सर तुमचे दोन्ही महाविद्यालयाच्या वतीने या कार्यक्रमाचा या आयोजन समितीचा समन्वयक या नात्याने खूप खूप आभार मानतो, खूप खूप धन्यवाद सर देतो. तसेच ज्यांचे या कार्यक्रमाला तांत्रिक सहाय्य आम्हाला लाभले असे आमचे मित्र मार्गदर्शक डॉक्टर गवळी सर, वाणिज्य विभाग प्रमुख जगदंब महाविद्यालय अचलपूर, यांचे सुद्धा आभार मानतो. तसेच हा कार्यक्रम किंवा हा कोर्स ज्यांच्यासाठी आम्ही आयोजित केला आहे असे आमचे विद्यार्थी इथे उपस्थित राहून तुमचे मार्गदर्शन त्यांनी शांततेने ऐकले, त्यांचे सुद्धा खूप आभार. आणि आजच्या दिवशीचे सत्र संपले असे मी जाहीर करतो.
आणि सर पुन्हा तुमचे एकदा आभार मानतो मी. सर धन्यवाद खूप सर. छान सर तुम्ही प्रात्यक्षिक पण आमचे करून दाखवले आणि धन्यवाद. तुम्ही इथे उपस्थित होऊन आम्हाला मार्गदर्शन केले. धन्यवाद सर. धन्यवाद. सर तुमची पीपीटी फक्त आम्हाला शेअर करून द्याल म्हणजे आम्हाला ग्रुपवर टाकता येईल. चालेल सर, मी पाठवतो लगेच. हो, 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 हो. चालेल. चालेल ठीक आहे सर मग. हो. कार्यक्रम हो. धोंडगे सर? मीटिंगला एंड करू का मग मी? धोंडगे सरला आवाज येत नाही. सर या कधी चिखलदरा अलीकडे फिरायला तर. हो ना, येऊ ना सर. मोरे सरच घेऊन येतील मला. हां, हां, हां. मी म्हटलेलं आहे सर भाऊला म्हटलं होतं घेऊन ये म्हणून. या तुमच्या तुम्ही सर्वजण. तुमच्या भावांच्याच हातात आहे, यायचं का नाही. हो ना, आजपर्यंत ते आले नाहीत कधी इकडे. हो ना, तेच ना. हां, हां. चला थँक यू सर. आता कार्यक्रम बंद करतो मी. हो, हो, चालेल सर. अटेंडन्स लिंक अटेंडन्स लिंक ग्रुपवर टाकण्यात येईल तुम्हाला. टेलिग्राम ग्रुप आणि WhatsApp ग्रुप आहे त्यावरती टाकण्यात येईल. ठीक आहे सर. हो, हो, हो. हो, चालेल. सर्वांनी लेफ्ट होऊन जायचंय. चांगला पण तुम्ही हा कोर्स बऱ्यापैकी चांगला कंडक्ट केलाय सर.